त्याने गुन्हा केला. गुन्हा म्हणजे असं चोरी. तर मग मला म्हटलं आता आपण जर दोघं आतमध्ये गेलो आपल्याला बाहेर काढणार कोण नाही. एक काम कर म्हणे, सगळा गुन्हा मी माझ्यावर घेतो, तो बाहेर राहिली तर मग तुम्हाला बाहेर काढशील, असं तुम्हाला कानात कुजबुज केली त्याने. तर मग आता मला एक प्रश्न, मी जरी बाहेर राहिले तर मी याला बाहेर कशी काढणार? नाही माझ्याकडे पैसे नाही काही, आणि याला म्हणजे कोणी जामीनच होय ना, म्हणजे तयारच नाही बाहेर काढायला. मामा काय म्हणलं, तुला याच्यावर पर्याय एक माणूस आहे, तुला त्याच्याशी लग्न करावं लागेल. करीन म्हणलं, पण त्याचं वय 50-55 आणि माझं वय त्यावेळेस काहीतरी 20च्या आसपास होतं. मला ज्या व्यक्ती संग लग्न करायचं नव्हतं तुझ्यासाठी मी ते स्वीकारलं, तरी तयारी म्हणलं माझी. तुमच्या सुखासाठी मी काय पण करू शकते. माझी एकमेव म्हणजे माझा जीव म्हणजे माझी फॅमिलीच म्हणलं. बरोबर. तुमच्यासाठी माझा जेवढा तुमच्यात जीव आहे ना म्हणलं तेवढं कोणात नाही. स्टेजवर गेलं, सगळे पाहुणे बघायचे, काय नवरा केला, काय बघितल्याच्या, म्हणजे आज उद्या तो किती दिवसाचा आहे किती दिवसाचा नाही, पुढचं आयुष्य काही, कोणत्या बेसवर लग्न केलं, पण आतलं काय होतं यांना काही माहितीच नाही ना. माहितीच नाही. बरोबर. तर हसायचे सगळे. मग त्याला ते वाईट वाटायचं, भाऊ ढसढसा रडायचा. नवरा दारू पिऊन आला का मोठ्याच मुलीला मारतो, तू तिला पण घेऊन. तुम्हाला मुलंच होऊ नाही दिली? हा, होऊनच दिलं. तू काय केलं, तुला काय करता आलं, तू घर बांधलं, तू दार बांधलं, तू पैसा कमावला. अरे पण तुम्ही हा विचार करा ना, मी माझ्यासाठी स्वतःसाठी नाही केलं, मी तुमच्या लेकरांसाठी काहीतरी केलंय ना. बाकीचे सगळे म्हणजे जे माझ्या बॅचची मुलं, माझ्या बहिणीची मुलं, चुलत बहिणीची, हे सगळं म्हणतात तू आता हे सगळं सोडून दे, आता स्वतःसाठी जर. त्याचं काही नाही, डायरेक्ट म्हणायचं तो परजातीचा आहे, मग तो असंच आहे, तो तसंच आहे. मग तो परजातीचा होता, त्याचा पैसा कसा चालतो तुम्हाला? त्यांनी काही तुम्हाला दिलं ते कसं चालतं? मला काही भावना नव्हत्या, मला असं वाटत नव्हतं का मी पण असं फिरावा हिंडावा, वाटतच होतं. हो ना. कुठल्याच गोष्टी काहीच केल्या नाही, फक्त कष्ट करत राहिले आणि घरचे सांभाळत राहिले. नमस्कार मंडळी, द लाईफ स्टोरी पॉडकास्टमध्ये तुमचं स्वागत आहे. मी तुमचा मित्र विशाल, आणि या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात आपल्या आजच्या नवीन पाहुण्यांना. नमस्कार ताई. नमस्कार. काय नाव आपलं? मनीषा चिंतामण हातेकर. आणि कुठून आलात? अहिल्यानगर, पारनेर तालुका, आळकुटे गाव. अच्छा. माझे आई वडील आणि छोटा भाऊ बहीण, आम्ही म्हणजे तिघं बहीण भाऊ. आणि आई वडील आम्ही मामाच्या गावात राहत होतो. आणि म्हणजे वडील पहिले दारू प्यायचे ना, मग त्यामुळे आई नांदगाव सोडून म्हणजे तिथं सासर सोडून माहेरी आलती. तर माहेरी आल्यानंतर मोठे मामा राहायचे, मामी. तर हे असे आजी बाबाला कधी म्हणजे बरं बघत नसं, कारण तर आम्ही आलो ना, आजीचा सगळा जीव आमच्यात गुतायचा, का आम्ही लहान लहान असायचो. तर मामा वगैरे असं आजीला बोलायचे, ओरडायचे, भांडणं पण करायचे, आणि आजीला बाबाला घराबाहेर काढून द्यायचे. मग आम्हाला पण मग आजी काय बोलायची का इथं कुठंतरी काम करून राहाबाई, मग शेतात वगैरे काम करायची नाही. मग आम्ही हळूहळू त्या गावात स्थायिक झालो. जिथं आजी बाबा होते तिथं स्थायिक झालो. मग आमचं शिक्षण म्हणजे झोपडी अशी, म्हणजे झोपडीत हे केलं होतं. झोपडी पाचट असतं ना, त्या पाचटाची बांधली होती. अच्छा. तर त्यावेळेस वडील गावालाच होते, वडील काय आले नव्हते लवकर. मग थोडंसं जरा बरं चाललं, आई कामाला वगैरे जाऊन आमचं पालनपोषण करायला लागलो. आम्ही पहिली दुसरी असं शाळेत जायचो. आणि माझा भाऊ आणि मी पहिलीत असताना तो बालवाडीत असायचा, म्हणजे मागं पुढंच असायचो, त्यामुळे दोघं संगत जायचो. अच्छा. आणि मोठी बहीण ती थोडा शाळेचा कंटाळा करायची, ती शाळेपर्यंत यायची पण शाळेच्या पाठीमागे लपून बसायची. शाळेत काही येत नसं, शाळेच्या पाठीमागे लपून बसली की शाळा सुटायच्या वेळेस बरोबर आमच्या बरोबर घरी यायची. मग तिचं आईने काही तिला शाळेत नाही जाऊन दिली. मग ते आपली घरातलं कामं करायची, छोटी मोठी, धुणं भांडी स्वयंपाक अशीच कामं करायची. मग नंतर माझे वडील पण आले माझ्या इकडं, ते पण कामाला जायला लागले. कामाला म्हणजे त्यांना शेतातलं काहीच काम माहीत नव्हतं. ते पहिले पैलवान होते, कलाट मास्टर होते. त्यामुळं त्यांना मग शेती म्हणजे हा काय विषय माहीतच नव्हता. फक्त होती एवढं माहिती, घास कापायला लावला म्हणजे जनावरांचं खाद्य वगैरे काढायला लावलं, मालक जर म्हणला एकदम मुळापासून कापायचं. तर माझ्या वडिलांना वाटायचं उपटूनच घ्यायचं, ते डायरेक्ट घास उपटूनच घ्यायचे. मग तो मालक येऊन दाखवायचा, अरे असं नाही असं कापायचं. मग मालक पण एकदम असे मित्रासारखे राहायचे त्यांच्यासोबत. मग त्यांना ते कामं वगैरे ते दाखवून द्यायचे, तरी करायचे, ते येत नव्हतं तरी करायचे. कारण आमच्यासाठी मग नंतर त्यांना पण त्यांच्या चुका कळायला लागल्या. आपण दारू पिऊन असं वागतो तसं वागतो, मुलांचं शिक्षण झालं पाहिजे. आणि त्यात मला जास्त शिक्षणाची जास्त आवड होती.
माझा भाऊ पण माझ्यासोबतच यायचा. मग त्याचे जास्त आई लाड पुरवायची आणि माझे जास्त माझे वडील लाड पुरवायचे. बरं. आणि मग हळूहळू आम्ही मोठे होत गेलो. 5वी 6वीपर्यंत माझं शिक्षण मामाच्या गावातच झालं. अच्छा. म्हणजे आजी बाबा असताना तिथेच 6वीपर्यंत मी शिक्षण तिथं कंप्लीट केलं. आणि मग मध्यंतरी भावाचं काहीतरी म्हणजे असं कुठंतरी निघून गेला अचानक. 1-1.5 वर्ष गायबच झालं. तर ते ह्या देवाला बघ त्या देवाला बघ, इकडं विचार तिकडं विचार. तर तो नंतरून सापडल्यानंतर मग पुन्हा आम्ही एकत्र शाळेत जायला लागलो. शाळेत जायला लागल्यावर मग मी 6वीला गेले, तो 5वीला हा बरोबर 5वीला गेला. 5वीला गेल्यानंतरून थोडंसं पुन्हा वडील भांडणं करून गावी गेले. गावी गेल्यानंतर ना त्यांना तिथं पॅरलस झटका आला. म्हणजे पॅरलस होतो ना तो. पॅरलस झाल्यानंतरून मग त्यांचं एक हात म्हणजे अपूर्णच अर्ध शरीर कामातून गेलं. त्यांचं तोंड वगैरे वाकडं झालं. त्यांना असं वाकडं तोंड करूनच बोलायचे. चालता येत नसं. तो हात असाच राहायचा असा वाकडा वगैरे. मग 1-1.5 महिन्यात ते पुन्हा आईकडं आले. आता त्यांची अशी परिस्थिती बघितल्यावर आई म्हणली काय झालं. तर ते म्हणले काय नाही, मला कुणीतरी काहीतरी केलं म्हणून ते असं झालं. बरं. आणि त्यात बहिणीचं लग्न झालं. मोठ्या बहिणीचं लवकरच लग्न झालं. म्हणजे 13-14 किंवा 15 वर्षाच्या आसपास असेल ती. अच्छा, एवढं लवकर लग्न? हां, तीच लग्न झालं त्यावेळेस. आणि तिचे सासरचे त्यावेळेस चांगले राहायचे. अच्छा. म्हणजे तिचा दीर आहे ना छोटा, तो माझ्यासोबतच शाळेत असायचा. म्हणजे आम्ही एकाच बॅचचे. बरं. आणि बाकीचे तिच्या नंदांचं वगैरे लग्न झालं. आणि घरी म्हणजे तिला ओरडायचे, सासरवास करायचे तरी ती काढायची. 10 वर्ष तिला मूलबाळ नव्हतं, काहीच नव्हतं. तर तिला बरंच काय काय बोलणं करायचे. तू अंजोटी आहे, तू अशी आहे, तू तशी आहे, नांदान तेन. मग ती पण त्या टेन्शनमध्ये राहायची कायम. नाही कारण म्हणजे असं 10-1 वर्ष गेल्यानंतर तिला पहिली मुलगी झाली. मग अच्छा. मुलगी झाल्यानंतर ना मग घरात जरा वातावरण थोडंसं व्यवस्थित राहिलं. पण ती मुलगी झाल्यानंतर दाजी दारू प्यायला लागली. बरं. त्याच्या अगोदर पेत नव्हते का? नव्हते. बरं. तर ते गाडी ड्रायव्हर वगैरे शेती वगैरेच ते करायचे. आणि इकडं वडिलांना पॅरलस झाल्यामुळं मग माझं शिक्षण थोडंसं थांबलं. बहिणीचं लग्न झालं, ते आईबरोबर कामाला जायची. बरोबर. मग आईबरोबर कामाला जात असताना मग आईला हातभार राहायचा. मग माझं शिक्षण थांबल्यामुळं मग मला पण उन्हाळ्याच्या सुट्ट्या वगैरे आईबरोबर कामाला जावं लागायचं. बरं. तर हा छोटा भाऊ शिकतच होता त्यावेळेस. आणि मग तिला मुलगी झाल्यानंतर सगळं व्यवस्थित चाललं. तो दारू प्यायला लागला. हळूहळू त्याचं व्यसन वाढत गेलं, भरपूर वाढत गेलं. मग त्या व्यसनाला प्रमाणच राहिलं नाही. मग ज्यावेळेस सकाळी आपण चहा पितो त्यावेळेस त्याला ती दारू लागायची. बापरे, एवढा व्यसनाधीन? हां. आणि रात्रीचं तो कधी पण झोपेतून उठला तरी तो दारू प्यायचा. बापरे. आणि त्याच्या घरच्यांना काय वाटायचं की माझ्या आईनी आणि बहिणीनी त्याला करणी केली. अरे. आणि करणी केली म्हणजे ते दरवेळेस म्हणायचे त्याला करणी केली म्हणून तो तसा झाला, त्याला करणी केली म्हणून तो तसा झाला. मग हे चुकीचं होतं त्यांचं. कारण माझ्याला अजून साधं उंदीर मारायचं पण औषध माहीत नाही. ती एकदम साधी बोळी. इतकी म्हणजे आत्तापर्यंत जी परिस्थिती आली ना त्या आईने आम्हाला कधीच एकटं सोडलं म्हणजे नाही. भावाला मला बहिणीला किती प्रसंग येऊ तरी तिने आम्हाला कधी एकटं सोडलं नाही. मग मी नंतरून पुण्याला आले. माझे चुलते चुलत बहीण माझे म्हणजे बरेचसे जवळजवळ 50% नाते पुण्यातच आहेत कामाला. घरकामं वगैरे करतात. मग त्याच्यानंतर ना पुण्यात आल्यानंतर मी बहिणीच्या इथं थांबले. बहिणीच्या इथं थांबल्यावर बाहेरून शिक्षण करून घरकाम करायचे, जसं स्वयंपाक धुणं भांडी वगैरे असं काम वगैरे करायचे. घरी पैसे पुरवायचे. जे कामाचे पैसे होते काही 5-10 हजार काय असेल ते थोडंफार द्यायचे. त्यात मला माझ्या चुलते होते, चुलत बहीण होते, त्यांनी भरपूर जीव लावला. अच्छा. असं त्यांनी पण मला काय आजूबाजूपणा नाही केला. जसं मला माझ्या मामाच्या घरच्यांनी म्हणजे त्यांनी केलं ना. माझ्या आजीला मारहाण केली पावसात. म्हणजे आम्ही गेलो ना आजीला पर लाथाने अक्षरशः मामा मारायचा. बापरे. तरी मामी काही बोलत नसं. म्हणजे मामीला असं आम्ही गेलो का नकोच वाटायचं तिथे. आणि मग ज्या मामी असतात त्या जरा थोडं मामीसारखं वाटतात, सासूसारखं. हां. आणि मामीने कधीच आम्हाला प्रेम नाही दिलं. तसं छोट्या मामाने आम्हाला जीव लावलं भरपूर, छोट्या मामीने पण. आणि त्या पिरियडमध्ये 2011 ते 12 मध्ये
एक केस झाली. केस म्हणजे आम्ही चाकणला ज्यावेळेस मी राहत होते, मी त्यावेळेस पण आणि मला ॲक्टिंग म्हणजे पहिल्यापासून ॲक्टिंगला भरपूर म्हणजे आवड भरपूर असायची. मला ऑफर पण आली ती पिक्चरची, जान्हवी पिक्चरची आलती, पुन्हा सिरियलची आलती. तर आम्ही ऑडिशन वगैरे द्यायचो पुण्यात. म्हणजे मी काम करून त्यावेळेस माझे तुम्हाला फोटो पण दाखवून फोटोशूट वगैरे झालेले. आणि मग ऑडिशन मी द्यायला ज्यावेळेस यायचे तर मला ती आवड असायची का मी याच्यात काम केलं, याच्यातून काहीतरी कारण नाही, शिक्षण कमी झालं आहे, हे तरी पूर्ण होईल, ते तरी पूर्ण होईल. ते करता करता मी हॉटेल मॅनेजमेंट पण करायचे. म्हणजे स्वयंपाक पण एकदम छान बनवते. तर आणि वडिलांचं तर कंटिन्यू दवाखाना चालूच असायचा. दर महिन्याला त्यांना तांबा निप्पाणी इकडे तिकडे मी घेऊन जायचे. हे सगळं मी यांच्यासाठी ॲडजस्ट करायचे. आणि मग त्या चाकणमध्ये राहता राहता म्हणजे पुण्यातच चाकणमध्ये राहता तर कंपनीत छोटा भाऊ कामाला लागला. तो माझ्यासोबतच कंटिन्यू शाळेपासून तर शेवटपर्यंत तो माझ्यासोबत होता. तर तो कंपनीत कामाला लागला. त्याच्यावर 1-2 महिने चांगलं व्यवस्थित चाललं. आम्ही सिंगल रूम वगैरे, सिंगल रूमचा डबल रूम घेतला. वडील त्याची म्हणजे माझे वडील आणि त्याने आम्ही पुन्हा एकत्र आलो. आई गावाकच होती कारण वडिलांना सारखं दवाखान्यात न्यावं लागायचं. आणि मग मामाचा मुलगा, त्याचे 2-4 मित्र, माझा एक मानलेला भाऊ आहे, त्याची बहीण वगैरे, तिथं सगळे आले. आल्यानंतर मग त्याने गुन्हा केला. गुन्हा म्हणजे मामाच्या मुलांनी त्यांनी असं गुन्हा म्हणजे असं चोरी वगैरे केली, रॉबरी वगैरे. तर ती केली तर केली, ज्या गावात आम्ही मामाच्या गावात राहत होतो तिथेच केली. तिथं केल्यानंतर ना मग आता माझा भाऊ कसा, तर मग ते आई तिथं राहत असल्यामुळे आईला प्रॉब्लेम आला. लोक म्हणायला लागली म्हणजे माझ्या भावानेच केला. तर आता त्याचं त्यावेळेस वय नव्हता, 17 होतं. 17 असल्यावर ते काय आहे ना, बाल कारागृह असं काहीतरी आहे. तर मग पण तो त्या दिवशी कंपनीत कामाला होता. रजिस्टर ज्यावेळेस चेक केलं ना, पोलिसांना दिसलं पण, त्याची एंट्री दिसली, त्याचं जायची वेळ दिसली, त्याची बाहेर यायची वेळ दिसली. आणि जे मेन चोरी करणारे होते ते मला पण माहीत होते, माझ्या समोर ते आले होते. मी म्हणलं तुमचं नाव सांगणार. ज्या माणसं मग कारण तिथं नाव बघितलं ना, मग तो माणूस आमच्या घराच्या पाठीमागेच बांगला होता. मी म्हणलं मी तुमचं नाव सांगणार त्यांना. तर त्याने मला तिथे कानाखाली मारली त्या पोराने. तर मग मी तिथं घाबरले. आणि ज्या मैत्रिणीला माहीत होतं ना, ती मेन त्यांना सामील होती. आणि तिथला सोबत कुणी नव्हतं म्हणून झोपायला आम्हाला घेऊन गेली. मला म्हणले आजच्या दिवस माझ्याकडे ये. आणि यांचं काय झालं होतं ते मला काहीच माहीत नव्हतं. माझा भाऊ कंपनीत गेला, वडील घरात होते. मी म्हणलं वडील घरात एकटे, तरी ती म्हणली काय नाही, ते म्हणजे म्हातारे आहेत बाबा, त्यांना खायला प्यायला घातल्यावर ते राहतील, पण तू माझ्याकडे ये. म्हणजे लांब पण अंतर नव्हतं, एक मागची गल्ली सोडली का पुढच्या गल्ली तिचा रूम होता. तरी गेले मी. आणि मग त्याच्यावर बहिणीचं काहीतरी दुखायला लागलं आणि ती वीटभट्टीची कामं करायची, विटा थापणं वगैरे, विटा वाहणं. मग तिचा काहीतरी प्रॉब्लेम आला का आजारी पडली, तेव्हा तिने कॉल केला का असं असं झालं. त्यावेळेस ती कुठंतरी कर्जतला होती भट्टीवर. मग मी भट्टीवर गेले. इथून मग यांचं काही ते मॅटर झाला ते मला काही माहीतच नाही, पण झालं तिथपर्यंत. म्हणलं ठीक आहे, जेव्हा पोलिसांना माहीत होईल. तर मला सपोर्ट त्यावेळेस मी कामं करायचे ना, मग लोक मला म्हणजे असे मदत करायची का तू जाऊन सांग पोलिसांना. मी म्हणायचे मला भीती वाटायची. पोलीस लांबून जरी बघितलं तरी भीती वाटायची. म्हणजे आम्हाला कधी पाहण्यातच नाही ना. पोलीस स्टेशनची पायरी म्हणजे काय, लोक म्हणायचे बेकार असतात, असं आहे तसं आहे. त्यामुळे मग प्रश्नच नसायचा. मग भीती वाटायची. पोलीस जरी जवळ आला ना तरी भीती वाटायची. नको बाबा पोलीस आला, तो तिकडे आला का आपण इकडून निघून जायचं, इतकी भीती वाटायची. आणि मग म्हणलं जेव्हा आता हे माहीत होईल तेव्हा तोपर्यंत बहिणीकडून जाऊन येईल. घरच्यांना सांगितलं, भावाला सांगितलं. मी गेले बहिणीकडं. बहिणीकडे 4-8 दिवस राहिले. तिचे काही प्रॉब्लेम होते ते सॉल्व्ह झाले. आजारी वगैरे होती ते झालं. मग ती कामाला वगैरे जायला लागली. मला एक फोन आला. फोन आल्यानंतर म्हणे तुमच्या भावाने औषध घेतलं. असं कसं होईल. माझा भाऊ म्हणलं औषध घ्यायचं असं तर त्याला काही टेन्शन असेल तर मला सांगितलं असं. तरी माझ्या मनात ती धाकधुकच. मग मी तिथून आले. तिथून आल्यानंतर ज्यावेळेस मी घरी पण पोचले नाही तर मला लगेच पोलिसांच्या गाडीत टाकलं, रस्त्यालाच पकडलं. तिथून मग गेलो पोलीस स्टेशनला. पोलीस स्टेशनला गेल्यानंतर हे 7-8 जण जे मेन आरोपी होते ते 7-8 जण, माझा भाऊ, अजून 2-3 मैत्रीण होत्या, मी पण होते. मग मला विचारलं सांग चोरी कशी केली, कुठं गेली, काय प्लॅन होता. मला काहीच माहिती नाही. तर म्हणे तुझ्या भावाने आम्हाला सगळं खरं सांगितलं.
मला त्याने सांगायला मलाच काही माहिती नाही तर मी काय सांगणार. तर त्यातले ते 3-4 पोलीस होते ना, ते लय आगाऊ होते. आगाऊ म्हणजे ते समोरच्याचं ऐकूनच घेत नव्हते. अच्छा. त्यातली फक्त एक मॅडम होती, ती समजदार होती. ती व्यवस्थित ऐकून. हे पोलीस इतके घाण भाषेत बोलायचे ना, का ते ऐकू सुद्धा वाटत नव्हते. एवढे घाण भाषेत बोलायचे. म्हणजे त्यांना काही रिस्पेक्ट वगैरे काय हां, नव्हती? आणि ते पोलिसांची नाव मला आज पण माहिती, त्यांना मी आज पण ओळखते. फक्त ते 1-2 आहेत ते नवीन होते, त्यांना नव्हते ओळखत. पण ते 3 जे आहेत ना, त्यांना मी अजून पण ओळखते. म्हणजे काय शिवाय द्यायचे, हां, कशा म्हणजे पद्धतीने बोलायचे ते? घाण एकदम असं हे अशी घाण कामं करून इथपर्यंत कमवलं. लय ॲक्टर व्हायची हौस होती. तर मग भावाला चोरी करायला सांगितली आणि ज्या मुलांनी काय प्लॅन केला, सगळं तुझ्या बहिणीवर ढकलून देऊ आपण. का तिला ॲक्टर व्हायचं होतं म्हणून चोरी करायला लावली असं. बापरे. मग यांनी आधी प्लॅन केला आणि भावाला असं बोलायला लावलं. आणि मग असं भावाला जेव्हा समोर इथं बसवलं, त्या शेजारी मी बसले. तर मग मला म्हटलं, आता आपण जर दोघं आतमध्ये गेलो तर आपल्याला बाहेर काढणार कोण नाही. एक काम कर म्हणे, सगळा गुन्हा मी माझ्यावर घेतो, तो बाहेर राहिली तर मग तुम्हाला बाहेर काढशील. असं तुम्हाला कानात कुजबुज केली त्याने. तर मग आता मला एक प्रश्न, मी जरी बाहेर राहिले तर मी याला बाहेर कशी काढणार? नाही माझ्याकडे पैसे नाही काही. तरी मग थोडंसं धाडस केलं. मग त्याला उठवलं. मग त्याने फक्त एकदा माझ्याकडे वळून बघितलं, डोळ्यातून पाणी आणलं आणि म्हणलं, हा मी सगळं केलं, एवढंच बोलला. का तर त्याला मला फक्त बाहेर जाऊन द्यायचं होतं. मग त्याला माझ्यासमोर नेलं, आतमध्ये रूममध्ये नेलं, मला पण बोलवलं तिथं. माझ्यासमोर त्याला मारलं. सांग कसं केलं. त्याच्यावर टाचा आणि ते, म्हणजे जास्त बघत होते मी, बघू वाटत नव्हतं. आणि इतकं घाण विचारायचे, तुझी बहीण अशी करत होती का, तुझी बहीण तशी करत होती का, आणि मग तिला ॲक्टर व्हायचं होतं म्हणून तू हे केलं का, ते केलं का, म्हणजे लई घाण भाषेत. तो म्हणला जे काही असेल ते असेल, पण सगळं मीच केलं. तो मग शेवटला तो वैतागला मार खाऊ खाऊ. तो म्हणला, साहेब एक काम करा, मला एक तर डायरेक्ट मारून टाका. मी गुन्हा केला आहे ना, मला मारून टाका, पण तुम्ही काय मला मारू नका. तसं बोललं होतं, आणखीनच मारायचं. मग सहनच होत नसं. आणि मग त्याला एक 3-4 दिवस त्याला तो रिमांड घेतला. म्हणजे 3-4 दिवस त्याला कंटिन्यू मारित होता. मग आम्ही बाहेर आलो. बाहेर आल्यानंतर घरी गेले. मी घरी गेल्यावर रूमचा पसारा होता तो मी घरी घेऊन गेले, म्हणजे माझ्या इकडे घेऊन गेल्यानंतर मग आता ह्याला बाहेर काढायचं कसं कुणाची साथच नाही. याला मग विचारायचं जामीन होशाल का, त्याला विचारायचं जामीन होशाल का. आणि जे मेन गुन्हेगार होते का, ते जामिनावर बाहेर पण आले. अच्छा. आणि हा त्याचं वय नसताना, याचं काही चूक नसताना, याचं गुन्हा नसताना त्यांनी 8 महिने जेल भोगला. बापरे. आणि याला म्हणजे कुणी जामीनच होईना, म्हणजे तयारच नाही बाहेर काढायला. मग माझा एक मानलेला मामा, म्हणजे माझ्या आईचा गुरुभाव मानलेला, तर तो त्याच्याशी भेट झाली येता जाता. तर मग मी म्हणलं, मामा असं असं झालंय, काही नसताना पण माझा भाव आतमध्ये गेला म्हणलं. मग तो म्हणलं, बाई काही टेन्शन घेऊ, आपण काहीतरी प्रयत्न करू. आणि जेव्हा जामिनाची वेळ आली, पैशाची वेळ आली, तेव्हाच त्या मामाने पण हात बाहेर काढला. मामा काय म्हणलं, तुला याच्यावर एक पर्याय, एक माणूस आहे, तुला त्याच्याशी लग्न करावं लागलं. म्हणलं करीन म्हणलं, पण त्याचं वय 50-55 आहे. बापरे. आणि माझं वय त्यावेळेस काहीतरी 20च्या आसपास होतं. अच्छा. म्हटलं करीन. बोलवलं त्या पाहुण्यांना बघायला, मला बोलणं वगैरे झालं. तो पण चांगला होता, व्यक्ती चांगला होता, म्हणजे सगळ्या गोष्टी समजून घ्यायचा. मग मी सांगितलं, त्यांनी आधी सगळी लग्नाची तयारी केली. त्याच्या आईला दमा वगैरे होता, ॲडमिट असायची, कंटिन्यू आजारी असायची. मग तो म्हणलं, माझी आजारी असती त्यामुळे मग लवकरच लग्न करावं लागलं. म्हणलं चालतं. आणि ज्यावेळेस लग्नाची वेळ आली तर मग मी त्याला 4 दिवस आधी म्हणलं, पण माझी एक अट आहे, माझ्या भावाला बाहेर काढा मग मी लग्न करेन, तसं काय मी लग्न करणार नाही. अच्छा. मग तो म्हणला, म्हणजे तुझा भाऊ काही गुन्ह्यात अडकला का, काही गुन्हेगार आहे का, क्रिमिनल आहे का, असं 50 प्रश्न उभे केले. म्हणलं त्याचा काहीच गुन्हा नाही ना, असं झालंय, फसवण्यात आलं. ठीक आहे म्हणला, बघू चौकशी, त्याचं काही चार्जशीट वगैरे. म्हणलं ते आपल्याला काही कळत नाही, तुम्ही स्वतः या, चौकशी करा, बघा. मग मला ठीक आहे म्हणे, मी आज घरी जातो, उद्या पहाटे सकाळी 6ला मी इथं पोचवतो, मग आपण जाऊ म्हणे कोर्टामध्ये. म्हटलं चालेल. आता म्हटलं, आता नुसतं ऐकूनच म्हटलं हँग झालं, कायच येतं परत. बरोबर. पण ते सकाळी 5:30ला आले उठवायला. अरे. म्हटलं उठ, आपल्याला कोर्टात जायचं. मग मला असं वाटलं का मी स्वप्न वगैरे बघते काय. मग आई म्हणली, अगं ते पाहुणे आले, जा म्हणे. उठून आम्ही कोर्टात गेलो. आणि योग 8 महिन्यापासून माझी भावाची माझी
हा. गाठ ना भेट काहीच नाही. बापरे. तर नेमकी त्याची त्या दिवशी तारीख होती आणि मग आली. ते एक वकील म्हणला तुमचा भाऊ आलाय तारखेला. अच्छा. तारखेला आल्यानंतर मग असं झालं, इकडून बघू का तिकडून बघू का, कोणत्या ठिकाणी बसले. त्याला पहिली बघायला गेले, तो समोरच बसलेला होता. तो लगेच रडायला लागला. बघितल्या त्याच्या जवळ जाऊन बसले आणि जवळ गेले तो मला म्हटलं मला वडापाव दे. मग आणखीन वाईट वाटलं, कारण आतमध्ये काही भेटत नाही ना असं काही खायला वगैरे. मग मी त्यांना म्हणलं जा त्याला वडापाव वगैरे बिस्लरी वगैरे घेऊन. मला माहित होतं त्याला काय काय आवडतं. मग यांनी वडापाव वगैरे आणले, बिस्लरी आणि बिस्किट वगैरे त्याला दिलं. आणि मग माझे ते होणारे मिस्टर म्हणले काही टेन्शन नको घेऊ, तुला उद्या सकाळपर्यंत संध्याकाळपर्यंत बाहेर काढू आम्ही. ते तिथं सगळी चौकशी वगैरे केली, चार्जशीट वगैरे बघून मग ते काही लोखट वगैरे तयार केले. आणि दुसऱ्या दिवशी मग त्याला लगेच सांगितलं उद्या तू बाहेर येतोय म्हणून. परत ते मला घरी सोडलं, त्याचं सगळं तिथलं ते डॉक्युमेंट्स वगैरे करून मला यांनी घरी सोडलं. घरी सोडल्यानंतर ते पुन्हा त्यांच्या गावाला गेले. पुन्हा दुसऱ्या दिवशी 5:30ला मला उठवायला आले. परत आम्ही पुण्याला त्याला येरवड्याला सोडवायला आलो. अच्छा. येरवड्यातून आता म्हणलं काय बाहेरच येणार आहे. बाहेर येणार म्हटल्यावर त्याला बाहेर आणलं 3-4 वाजता. आणलं बेडेच घालून आणलं. परत तिथून म्हणले कुठं पाषाणला न्यायचं, चौकशी वगैरे करायची कसली काय. नेलं तिथं पण केलं ते सगळं. मग त्याला संध्याकाळी आम्ही 10 वाजेपर्यंत घरी गेलो. पण घरी गेल्यानंतर त्याला कधी झोप व्यवस्थित लागली नाही. म्हणजे त्याला तो लय आरडायचा झोपेतच, नका मारू. मी काय केलं मी त्याला तिथं पण मारत होतो. परिणाम झालता का डोक्यावरती की कसं? तर मी काय केलंय, मी काहीच नाही केलं, माझी काहीच चूक नाही असं तर बोलायचं. मी त्याला झोपेतून तिथं पण मारायची. आणि मग तो दुसऱ्या दिवशी मग आपण त्याला विचारलं तो असा बोलतो तसा बोलतो. मग म्हणतो अरे मला असं वाटतं मी काय बाराकीमध्येच आहे. तिथं बाराक वगैरे म्हणतात त्या आतमध्ये जेलमध्ये काय म्हणतात असेल ते, असं म्हणतो मला वाटतं. पण नंतर जाग आली का मग मला वर कौलं दिसतात घराची. मग तेव्हा जरा जागे होतो, जीवाजीव होतो. मग त्याला मी लास्ट सांगितलं, मला आता जे झालं ते झालं, चूक तुझी नव्हती, गुन्हा तू केला नव्हता, काही नव्हतं, सगळ्यांना माहीत होतं, तरी ते तुझ्यावर आलं. तर आता इथून पुढं तुला कसं वागायचं तू ठरव. शिकायचं, काम करायचं किंवा काय. मी तर माझ्या आयुष्याचा त्याग करून टाकला म्हणलं. मला ज्या व्यक्तीसंग लग्न करायचं नव्हतं तुझ्यासाठी मी ते स्वीकारलं, तरी तयारी म्हणलं माझी. तुमच्या सुखासाठी मी काय पण करू शकते. माझी एकमेव म्हणजे माझा जीव म्हणजे माझी फॅमिलीच म्हणलं. बरोबर. तुमच्यासाठी माझा जेवढा तुमच्यात जीव आहे ना म्हणलं तेवढा कोणात नाही. तर मला इथून पुढं मी काही चूक करणार नाही. चूक तर नव्हतीच केली तर मी इमानदारीने काम करणार. बरोबर. आणि मग त्याच्या तिथं म्हणजे आता लग्न वगैरे झालं. मग त्यावेळेस माझ्या भावाला पण वाईट वाटलं. तो पण लय ढसढसा राहिला. म्हणजे ज्यावेळेस असं स्टेजवर गेलं, सगळे पाहुणे बघायचे काय नवरा केला, काय बघितल्याच्या. म्हणजे आज उद्या तो किती दिवसाचा नाही, हिचं पुढचं आयुष्य काही कोणत्या बेसवर लग्न केलं असं. पण आतलं काय होतं यांना काही माहितीच नाही ना. माहितीच नाही. बरोबर. तर हसायचे सगळे. मग त्याला ते वाईट वाटायचं, भाऊ ढसढसा रडायचा. मग सगळं जिकडं तिकडं झालं, आम्हाला वाटं वगैरे लावलं, पाहुणे गेले निघून, सगळं त्यांनीच करून घेतलं होतं. माझ्या ह्याची म्हणजे परिस्थिती नव्हतीच 1 रुपया पण खर्च करायची. आणि त्यावेळेस त्याचे भाऊन ते काय बोलले माहिती का, आमचा भाऊ असा आहे, भोळा आहे, असं आहे तसं आहे, सगळं चांगलं आहे. आणि त्याचा भाऊ तो गुंड प्रवृत्तीचाच होता, 2 नंबरचा भाऊ. त्याच्या बहिणी वगैरे चांगल्या होत्या, भाच्या चांगल्या होत्या, पण तो त्याची भावाची बायको आणि ते दोघं वेळेला पलटी मारायचे. अच्छा. आणि ते दोघं पण म्हणायचे लग्न झालं बरं झालं सुरुवातीला, आणि ज्यावेळेस होत नव्हतं त्यावेळेस म्हणायचे कर. मग सगळं झाल्यानंतर परत म्हणायचे तुला कोण लग्न करायला सांगितलं होतं, तुला काय आम्ही जमवायला आलतो का, आम्ही बघायला आलतो का, बघायला हेच यायचे, हेच बोलायचे. आणि मग म्हणजे त्याची जी भाऊजाई होती ना, तिचा भाऊ मला धमक्या द्यायचा नंतर. तिचा भाऊ का ज्याने जमवलं ना त्याला उचलून आणतो चौकात मारतो. बापरे. म्हणजे मी त्यांच्यामध्ये काही बोलायचंच नाही. मी जर काय बोलायला गेले, आता ते जास्त करून ड्रिंक जास्त करायचे, ते पण ड्रिंक करायचे, पण मग ते त्यांच्या लिमिटमध्ये सगळं घरचं दारचं बघून बरोबर सगळा विचार करून करायचे. पण नंतर त्यांचं प्रमाण वाढत गेलं. मी जर म्हणलं का त्यांना तुम्ही दारू पिऊ नका, असं होईल तसं होईल, ते म्हणायचे माझ्या बापाचा पैसा आहे, तुझ्या बापाने तर नाही दिला, तुझं जे काम होतं ते झालं.
त्यांनी मला फक्त बायको म्हणून ठेवली होती तिथं. अच्छा. त्यांना पण त्यांच्या समाजात दाखवायचं होतं हम्म. की मी ह्या वयात पण लग्न करू शकतो. त्यांनी ते त्यांच्या नातेवाईकांना घरच्यांना दाखवून दिलं. बरं. तसं त्यांनी मला काही त्रास दिला नाही, मारहाण नाही, काय नाही, बोललं नाही, शिवीगाळ नाही, कधीच नाही. बरं. पण त्यांचं एकच होतं का मी जेवढा खर्च करेन ना हम्म. ते माझं मी बघन, माझ्या बापाचंही, माझ्या बापाने कमावलं, बरोबर. तू काही बोलायचं नाही. हम्म. आणि आपण जरी म्हणजे मला पण मी जरी काही घेतलं खर्च केलं तर 1-1 रुपयाचा हिशोब वहीला लिहून ठेवायचा. अच्छा. वडापाव घेतला हम्म. तेवढे लिहून ठेवायचे, काही घेतलं चॉकलेट घेतली लिहून ठेवायची, भाजीपाला आणला लिहून ठेवायचं, सगळी ती डायरी महिन्याला ते हिशोब करायची. अच्छा. मग दिवसाला तू 50,000 खरंच फक्त लिहून ठेव. पैसे द्यायचे ते पण हिशोब कंटिन्यू घ्यायचे. तो एक मला तिथं राग यायचा. मी म्हणायचे घरातच आपण हे करतोय पण हे लिहून का ठेवायचं. हम्म. मग म्हणायचे तुम्ही एवढे 10 रुपयाचा तुम्ही लिहून ठेवता का, माझ्या बाबाचा पैसा आहे, ह्या भाषेत बोलायचं. मग तिथं मला थोडंसं फेल वाटायचं. हम्म. तरी मी राहिले, हम्म. जाऊ दे, भावामुळं आईमुळं सगळ्यांमुळं दिवस काढत राहिले. बरोबर. मग एक दिवस वडिलांना आठवण आली, वडील भेटायला आले, वडील भावाला घेऊन आले. हम्म. आणि त्यांनी माझ्या मिस्टरांनी काहीतरी 2-3 लाख रुपये घरात आणले. हम्म. म्हणजे त्यांचं काही व्यवहाराचं झालं होतं, थोडंफार जमिनीचं देणं घेणं झालं होतं. हम्म. आणि ते पैसे आणून असे वरच्यावर ठेवले. हम्म. वरच्यावर म्हणजे अशी भिंत होती एक बाथरूमची, तिथं ठेवली अशी पिशवीत घालून. हम्म. मला सांगितलं नाही, कोणाला नाही, काहीच नाही. त्यावेळेस त्यांची भाची ते सगळे आले होते. हम्म. त्यावेळेस मग त्यांनी मुद्दामून माझ्या भावा आरोप लावला 50,000 रुपये गेले म्हणून. हम्म. आणि भर पावसात त्यांनी रात्रीचं माझ्या भावाला आणि बापाला काढून दिलं. तिथे एक मला वाईट वाटलं. आणि पैसे तर त्यांनीच काढून ठेवले साईडला, पण त्यांनी मुद्दामून आरोप केला. दुसऱ्या दिवशी आणि मग रात्रीचं भाऊ आणि वडील भर पावसात निघून गेले, एका हॉस्पिटलमध्ये थांबले. मग मला लय वाईट वाटलं, जेवण नाही काय नाही, रात्रीचं यांनी काढून दिलं का तर पैसे. पहिली त्याच्यावर अशी केस होती, मग त्याने असं आत्ता पण केलं असेल. म्हणलं शक्यच नाही, तो असं कधीच करणार नाही. मग मलाच राग आला. मग मी म्हणलं पैसे कुठे ठेवले होते, तुला काय करायचं म्हणे, मी कुठं ठेवीन. मग हाय ते त्याच जागेवर पैसे होते. मी बघितलं म्हणलं या पिशवीत काय, मी स्वतः जाऊन बघितलं. मग मी स्वतः 20,000 काढले. अच्छा. हां, मग मी न सांगता 20,000 काढले आणि सांगितलंच नाही, रात्रीचंच काढलं मध्यरात्री. आणि सकाळी मग उठले ते फ्रेश वगैरे झाले, त्यांनी म्हणजे हां रात्री पैसे नव्हते गेले ते, पण आत्ता 20,000 गेले. म्हणलं मग तुम्ही खोटं बोलताय. मग रात्री पैसे नव्हते गेले, मग रात्रीचे पैसे गेले कुठं. म्हणलं आता तुम्ही तर असं पण माझ्या बापाला घराबाहेर काढलं, भावाला काढलं. बरोबर. मग मी त्यांना घराबाहेर पडून दिलं. भावाला फोन केला, म्हणलं रिक्षा करून गल्लीत ये म्हणलं. ते 20,000 दिले. म्हणलं याचा मोबदला म्हणजे चौथं घातलीस म्हणलं, जा म्हणलं आता डायरेक्ट घरी. जर गुन्हा नव्हता तरी तो आरोप लावला, मग आता मीच काढली. बरोबर. मग मी 8-10 दिवसांनी मी म्हणलं हां मी घेतले म्हणलं. जेव्हा तुम्ही जर आरोप म्हणजे चूक नसताना बोलताच म्हणलं, मग मी काढले होते म्हणलं ते. बरोबर आहे. म्हणजे काय चूक पण नाही, काहीच नाही. आणि तुम्ही जर असं चुकीचं इंटेन्शननी जर तुम्ही आरोप लावताय आणि प्लस पावसात वडला आणि त्यात वडिलांना पॅरलस झालेला आणि घराबाहेर काढलं. मग त्यांना मग त्याच्यानंतर ना मोठ्या बहिणीची डिलिव्हरी आली. सगळ्यात मोठी बहीण होती, तिला लागोपाठ 3 म्हणजे पहिली 2 मुली झाल्या, तिसरी मुलगी झाली प्रीती. तर तिला मग घरचे जास्त टॉर्चर करायला लागले. अच्छा. मग मुलगा पाहिजे होता, मुलगी झाली. आणि त्या दाजींनी दारूच्या नशेत त्या मुलीला मातीच्या ढेगात फेकून दिली. ते मला बहिणीने सांगितलं. सांगितल्यावर मग मी म्हटलं मी येते म्हणलं भेटायला गेल्यानंतर मी मुलीला घेतलं. म्हणलं तुम्हाला एवढी लय जड झाली ना, म्हणलं मी सांभाळते म्हणलं. मग माझी बहीण म्हणजे हात तुलाच देऊन टाकली. दाजी म्हणजे समोर गेले ना चांगले बोलायचे. अच्छा. समोर असल्यावर त्यांना थोडंफार खर्चायला वगैरे 100-150 दिले का व्यवस्थित मग बाई ताई करायची. अच्छा. तसे काय ते करतच नव्हते का ते? दुसऱ्याकडे काही सांगितलं का मग कान भरलं का मग ते असे भांडणं वगैरे करायचे. अच्छा. काम वगैरे भरपूर करायचे, पण दारू पैसे नव्हते पुरत त्यांना. दारू घरात का येडवाकडं खायला केलं तर केलं. काम इतके करायचे का त्यांच्यासारखं काम पण कोणी करत नव्हतं. त्या दारूच्या नशेत भरपूर कामं करायचे. अच्छा. पण लोक त्यांच्या कामाचा पण फायदा घ्यायचे, हिशोब नीटनाटकं करत नसं, कारण दारू पिलेले असायचे. बरोबर. आणि मग ही बहीण काय करणार एकटी. मग मी मुलीला घेऊन गेले. मी आधी माझ्या मिस्टरांना विचारलं का मी मुलगी आणतीये, तुम्ही सांभाळणार का. तर म्हणे मी येतो, तिथं आल्यावर बोलू. आता ते आले मला न्यायला.
आल्या आल्या त्यांनी बघितली मुलगी, मी अशी घेतली होती बाळात्यावर. हम्म. ते आल्या आल्या डायरेक्ट म्हणलं अरे मुलगी तर माझ्यासारखी दिसती. हम्म. असे म्हणल्यानंतर त्या बहिणीला आणखीन मारलं तिच्या नवऱ्याने. मग तुझं आणि त्याचंच काहीतरी होतं अरे. म्हणून ती मुलगी तशी झाली. मग तर आणखीनच वातावरण पेटलं. आणि मग त्यांना कसं तरी समजून सांगून शांत केलं दाजींना. म्हटलं दाजी तसं काही नाही, म्हटलं तुम्ही उगाच गैरसमज म्हणल्याने काय झालं, म्हणलं होतं असं. आणि सेम दिसायची ना ती, हम्म. गोरीपान, नाक, डोळे वगैरे त्यांच्यासारखे दिसायचे. अच्छा. मग मी गेले मुलीला घेऊन. मुलगी काहीतरी 2-1 महिन्याची, 2-2.5 महिन्याची होती. हम्म. तर आता आम्हाला काही अनुभव नव्हता, लहान मुलं कशी सांभाळायची काय. घरी तर नेलं, त्यांना आवड होती लहान मुलांची. अच्छा. आणि घरी नेल्यावर मुलगी लागली ना रडायला, हम्म. दमच धरायला लागली. आता तिला काय करायचं, दुधाची बाटली आणली, दूध शेजारून गरम करून आणलं, हा. ते बाटलीत भरलं, त्याचं ते पुढचं बुचण वगैरे काय असतं ते काढता येईना, त्यातून तर दूध बाहेर आहे ना. हा. 5-6 डॉक्टर घरी बोलवले हा. तिच्यासाठी. म्हणजे त्यांनी नाही का झोळी वगैरे, पाळणा, हम्म. एका दिवसात सगळा बंदोबस्त केला. हा. आणि खेळणी, हे खेळणं दाखव, ते खेळणं दाखव, पण ती कुठं ऐकते, हा. रडणंच थांबवेना. हम्म. मग डॉक्टर म्हणले थोडी अजून म्हणजे आईची सवय आहे ना, आणि तिला टायफॉइड झालं तर तिला काही दूध वगैरे पाजायचं नव्हतं तिला. बर. मग वरचंच होतं तिला दूध वगैरे. हम्म. मग डॉक्टरांनी जसं सल्ला दिला तसं आम्ही करत गेलो. 1-2-3 दिवसात तिला सूट झालं मग ते वातावरण. मग ती दूध वगैरे प्यायला लागली. हम्म. मग लागली चांगली खेळायला, राहायला व्यवस्थित. हम्म. मग मुलीला काही कमी नाही केलं त्यांनी, सगळं म्हणजे मुलीला जेवढं लागतं ना, जसं पोटच्या मुलाला करतं ना हा. सगळं तेवढं त्यांनी टोटल केलं. वा. म्हणजे कुठं चाललं का मुलगी संगच घेऊन जायचं, कुठं जाऊ, गावात जाऊ, मंदिरात जाऊ, माळ्यात जाऊ, हम्म. तिच्या एवढा जीव राहायचा. हम्म. मी तर कुठंच नसे त्यांच्यामध्ये. मी आपली घरातली कामं वगैरे, पण मुलगी सुखरूप घरी आणायचा. मुलगी पण त्याच्याच मागे लागायची, पप्पा पप्पा, बाबा बाबा करत अच्छा. जायची. म्हणजे आई वडिलांसारखाच. म्हणजे तिला तर तुम्हीच वाटणार की तुम्हीच आई वडील हा, ती मला मम्मीच म्हणायची आणि अजून मम्मीच म्हणती. तर ती त्यांच्याबरोबर पूर्ण गावी वगैरे हिंडून यायची. कालांतराने एक ती मुलगी अशी म्हणजे पाऊल टाकायला लागली. मग आम्ही घरच्या कार्यक्रमाला आलो, म्हणजे देवाची जत्रा वगैरे असते तिथं. आल्यानंतर ना मग बहिणीची जत्रा होती मी तिच्या घरचीच. मग इंदापूर म्हणून गावे, तिथं बाबीर देवस्थान आहे, तिथं जत्रा असते मोठी. तिथं आल्यानंतर मग त्यांचे घरचे वगैरे सगळे एकत्र आले. आल्यावर मग मुलगी अशी गुटगुटीत, तिचे तेव्हाचे पण फोटो आहेत माझ्याकडे, मी तुम्हाला दाखवत. आणि मग तिच्या नंदा म्हणायला लागल्या, एवढी भारी मुलगी तू दिली कशाला, तुम्हाला आकली नाही, असं नाही तसं नाही. बहीण म्हणली तुमची सांभाळायची ऐपत होती का, हा बाबा दारू पिऊन पडतो. मग नेल्याने काय झालं म्हणे, सांभाळती ना. तर तिच्या अंगावर डाग वगैरे असायचे मुलीच्या अंगावर. आणि त्यावेळेस तिच्या गळ्यातलं वगैरे गेलो होतं यात्रेमध्ये. त्या यात्रेत गेलो, कुठं गेलं तपासणे पण गेलो. आणि मग त्याचं कान भरवलं होतं, गेला मुलगी घेऊन पळून. आम्ही बघतो इकडंच. आधी मग तिकडून फोन केला, मला पैसे दे नाही तर मग मुलगी देणार नाही, मला 2 लाख दे नाही तर मुलगी देणार नाही. आणि आम्ही माझी हां. अरे. आणि मग माझी एक बहीण होती, ती पण आली होती. आम्ही सख्या सावत्र 5-7 जण आहेत. मला सावत्र बहीण भाऊ पण आहेत. आणि मग ती बहीण आणि आम्ही दोघी त्याच्या मागं, ही बहीण घरी. पुरीला शोधायला आम्ही दोघी गेलो होतो. जवळजवळ 10-15 किलोमीटर मुलीला घेऊन गेला. बापरे. आणि बसा दारूच्या दुकानात जाऊन मुलीला घेऊन. आणि हिला पावलंच टाकत होती नुकतीच. तिथे गेल्या मग ती बहीण म्हणली, अरे कशाला अडवणी करतो, तिला सवय लागली. एक तर तिला मातीत पाय अशी मुली मातीत सुद्धा ठेवत नव्हती, आणि तू तिला असं घेऊन हिंडतो, तिची काय अवस्था. आपलं जाऊ द्या म्हणे, झाले गेले, पण त्या मुलीचं तरी बघतो. तेवढी अक्कल तर पाहिजे ना आपल्या मुलीला दारूच्या. माझी मुलगी, मग मला पैसे द्या, मग मला पैसे द्या, माझी मुलगी. माझ्या बहिणी मला बोलतात असं होतं तसं होतं. मग मला हा देते, चला म्हणलं माझ्या घरी, मी देते म्हणलं पैसे. मी मुलगी घेतली, 1 मिनिट सुद्धा थांबली नाही. जी गाडी भेटेल टमटम भेटलं, गाडीला पाय दिलं आणि बहिणीकडे निघून गेली दुसऱ्या बहिणीकडे. पाठीमागून मग आईन तेन वगैरे मग त्या बहिणीचे इथं आले. त्या बहिणीच्या घरी बसल्या, जरा जीव आला. मग बहिणीला फोन केला, तिकडे तुला मारू नाही तर काही करू म्हटलं, तू आपली आता हँडल कर म्हणलं. मी काय येणार नाही, उगाच तिथं जर गेले असते तर मला तिकडून त्यांनी पण बडबड केली असती. एवढ्या दिवस मुलगी सांभाळली, आणि त्याच्या म्हणजे काय ते अंगा खांद्यावर खेळती ना, त्याला म्हणलं करमलंच नसतं. आणि जाऊ दे म्हणे, मी बघन, मी खाईन ना मार, काय फरक नाही पडत, मार खाल्ल्याने माणसं काय मरत नाहीत. बरोबर. ती एवढं म्हणली.
भाकरीने माणसं मारतात, नाही जेवाय दिल्यावर मरण ना, मार खाल्ल्याने थोडी मारणार आहे मी, बरोबर. अशी बोलली. मग मी गेलं मग त्यांना मी सगळी स्टोरी सांगितली घरची, असं असं झालं, तसं झालं. तर म्हणे बघू आपण ह्या विषयावर बोलू त्यांच्या संग. मग नंतर ना थोड्या दिवस वातावरण जरा शांत झालं. मग थोडे ते आजारी पडलो आणि नेमकी मी पुण्याला आलते. पुण्याला आले, आई ते इकडं शिफ्ट झाले पुण्यामध्ये आल्यावर आईला भेटायला आले, मुलीला घेऊन आले. आणि ते मला म्हणले 4-5 दिवसात रिटर्न ये, जास्त दिवस काही राहू नको. म्हणलं चालेल. आणि पुण्याला आल्यावर मग 3ऱ्या दिवशी मला कॉल आला, तुझा नवरा ॲडमिट केला मुंबईला. अच्छा. मुंबईला ॲडमिट केलं. नेमकं काय झालं, कशाने, काही कोणी सांगायलाच मार्ग नाही. मग म्हटलं ठीक आहे, मी मुलीला सोडून येते म्हटलं. मुलीला मी ऐकत ठेवलं. मग निघाले अर्ध्या रस्त्यात गेल्यावर मला लगेच फोन आला, एक्सपायर झाले. अरे आता एक्सपायर तिथं झालं. मग तिथून पुढं मला बीपीचा त्रास चालू झाला. मला बीपी वगैरे, मला काही आजार नव्हता. मग लगेच त्याच्या भावाचा फोन, तू माझा भाऊ मारला म्हणे, माझा भाऊ. सगळं व्यवस्थित चाललं होतं, त्याचं भाऊजाई, तूच केलं त्याला काहीतरी, तूच केलं. आम्ही तर इकडं, आणि त्याला सगळ्यांना माहीत होतं तो का मेला, कशाने मेला, सगळं प्रूफ आहे त्यांच्याकडे, सगळे पुरावे आहेत त्यांच्याकडे पण माझ्याकडे पण तरी त्यांनी तो आरोप माझ्यावर ठेवला. काय कारण होतं त्याचं, म्हणजे त्यांच्या मरण्याचं कारण काय होतं? दारू वय झालतं. वय पण अर्थातच आहे. आणि वय भरपूर झालं ना त्यांचं. किती वय झालं अंदाजे? तरी त्यांचं 60-65 आणि एकदम अशी तब्येत होती. अच्छा, 65 त्यांचं वय असेल, जास्त असेल, 65-70 आसपासच. आणि तुमचं वय काय होतं? माझं त्यावेळेस 20-25 पर्यंतच. अरे खूपच लहान होता मग तुम्ही त्याच्यापेक्षा. आणि लय लहान होते मी. तो मला प्रत्येक गोष्टीत समजून घ्यायचा. मी जर काय अल्लड वगैरे कुणाशी काय असं एखादा शब्द उद्धटपणे बोलले तरी तो समजून घ्यायचा, जाऊ दे लहान आहे असं. मग नंतर पाहुणे वगैरे गेलं का मग म्हणायचा, इथं असं चालत नाही, इथं बाहेर आलं का डोक्यावर पदर घेऊन यायचा, असं. म्हणजे बारीक लहान सहान गोष्टी समजून सांगायचा. पण 4 माणसात अपमान नाही करायचा कधी, 4 माणसात कधीच बोलला नाही. अच्छा. पण प्रेम, जीव लावायचा काय? जीव लावत होता. फक्त ते हिशोब लिहून ठेवायचा एवढंच. जीव भरपूर लावायचा. म्हणजे सवय होती का त्यांना? फक्त मागत नव्हते, फक्त लिहून ठेवायचं. रिटर्न नाही द्यायचे. दिवसाला 10,000 दिले ना, तू त्यातले किती खरंच, फक्त लिहून ठेव. अच्छा, एवढंच. कुठं शॉपिंगला नेलं, कुठं फिरायला नेलं, त्याचा कधीच गुजरात पर्यंत लांब न्यायचे फिरायला. मुलीला आम्ही हरियाणा वगैरे इकडं तिकडं भरपूर फिरवलं पण त्यांनी भरपूर. नंतर मग ते हॉस्पिटलमध्ये होते 4-5 दिवस. त्यांनी मला माहितीला पण येऊन नाही दिलं घरच्यांनी. बापरे. तर मग मी माहितीला पण नव्हते त्यांचे कुठल्याच याचं. म्हणजे मी दवाखान्यातच होते. नंतर 8-10 दिवस मी पण हॉस्पिटलला होते. बीपी वगैरे वाढल्यामुळं मला पण प्रश्न पडला, कशाने काय झालं. मग मी घरीच थांबले, नाही गेले. मग शेवटपर्यंत मला जाताच नाही आलं. अच्छा. पण लास्ट कॉल झालता माझा त्यांचा. मला फक्त म्हटले, तुला मी कुणापाशी हात पसरून देणार नाही. सगळे डॉक्युमेंट्स वगैरे त्यांनी म्हणजे त्यांच्याबरोबर जे हॉटेलवर एक मॅनेजर मुलगा होता, त्याच्याकडं ते डॉक्युमेंट्स ठेवले होते, जमिनीचे, घराचे सगळे. तुला आयुष्यभर मी कुणापाशी हात पसरून देणार नाही, पुढेच बोलले होते. तर मला ते नंतर आठवलं, थोडंसं बरं वगैरे वाटल्यावर मी गेले मग गावात. म्हणजे तिथे गेल्यानंतर भावबंधात ती चौकशी केली, त्या मुलाला शोधलं, ते डॉक्युमेंट्स घेतले. पण मग त्याचा भाऊ मला असा भर चौकात मारायचा, जिथं दिसन तिथं, कुठं पण भेटला ना बोलायचं. मग मला तिथं राहायचं मुश्किल झालं. घरी यायचा, सोलरवर दगडे वगैरे टाकायचा, कधी तलवारी घेऊन यायचा, कधी म्हणजे घरात राहणं मुश्किलच केलं नंतर त्याने माझं. आणि मला असं वाटायचं, आपल्याकडे लोकांचं लेकरू माझं जाऊ द्या, तर मला मारून टाकलं तर काय नाही, उद्या ह्या मुलीला मग काही झालं तर काय करायचं, त्यापेक्षा कष्ट करून खाल्लेलं बरं. मग मी तिथून राहत नसत त्याच्या भीतीने. तो रात्री अपरात्री येऊन लई त्रास द्यायचा. म्हणजे कशामुळे त्रास द्यायचा? प्रॉपर्टीसाठी? प्रॉपर्टीसाठी. म्हणजे तो म्हणायचा, तुझा काय हक्क नाही, सगळं आमच्या बापाचं आहे. आता तिथून मागं तोच शब्द ऐकत आले, आमच्या बापाचा आहे, तुमच्या बापाचं तर राहू द्या तुमच्या बाप. मग मी विचार केला. नंतर मग मी निघून आले. तरी भाऊबंद म्हणायचे, तू इथंच राहा,
इथं काहीतरी कर. आणि शॉप वगैरे टाकलं होतं पुढं, पार्लर वगैरे असं, किराणा असं 2-3 शॉप टाकले होते. किराणा टाकला ते किराणा चालव, ज्वेलरी, कटलरी असं व्यवस्थित टाकून दिलं. फक्त मटेरियल थोडं थोडं भरलं होतं. मटेरियल पूर्ण काही भरलं नव्हतं तोपर्यंत. अच्छा. आणि त्याच्या आधीपासून म्हणजे मला एकमेव साथ देणारी व्यक्ती म्हणजे मानलेली बहीण, तुम्हाला मी सांगितलं होतं, पुण्यात असते ती, रेखा नावे. तर मी कंटिन्यू तिच्या यायचे 15-20 वर्षापासून. तिची लहान मुली जसं मी आता ह्या मुली सांभाळते ना, तशाच तिच्या पण सांभाळायची. अच्छा. अजून पण. आणि त्या पण मला मावशी मावशी करतात. तर तिने मला प्रत्येक म्हणजे मला कधी अडचण आली फोन केला, मी अशा अशा संकटात आहे, ती म्हणायची घरी निघून काय असेल तर आपण काहीतरी मार्ग काढ. बरं. मग तिच्याकडे आलं का थोडाफार मार्ग निघून कामाचं वगैरे त्याच्याकडे थांबायचं. मग मी त्याच्याकडे थांबायचे 15-1 दिवस, महिनाभर प्रॉब्लेम सॉल्व्ह होईपर्यंत. मग तसंच मग मी तिच्याकडे ज्यावेळेस राहायला लागले, मिस्टर एक्सपायर झाल्यावर, मग मी पुन्हा चाकणमध्ये सेटल झाले, पुण्यामध्येच जॉबला वगैरे, कंपनीत कामाला जायला लागले. तिने काही मदत केली, काही नवीन मैत्रिणीची ओळख झाली तिने. आणि मग काम करता करता मग तर माझ्या मामाचा ॲक्सिडेंट झाला. म्हणजे मामाच्या मुलाने जो गुन्हा केला होता त्या मामाचा, म्हणजे त्या गुन्ह्यानंतर माझ्या तोपर्यंत त्यांच्याशी काही बोलली नव्हती, संपर्कच नव्हता. आणि घरात मग थोडंसं चांगलं मी काम वगैरे करायची, लेबर कॉन्ट्रॅक्ट वगैरे पण चालवायची. लेबर म्हणजे कंपनीला वगैरे मुलं देतात, त्यावेळेस जास्त बाहेरून मुलं यायची, 8वी 9वी 10वी शिकाय. आणि त्यावेळेस कसं राहायचं, काल प्रॉपर डॉक्युमेंट्स कोणी देत नव्हतं. हेल्पर कामाला म्हणजे कंपनीत लाईनीवर काम करायचं, तर प्रॉपर डॉक्युमेंट्स कुणाचेच नसायचे. कुणाचं सर्टिफिकेट यूज करायचे लागायचे कामाला, कुणाचं दुसऱ्याच्या नावाचं यूज करून लागायचे कामाला. कारण त्या तसं करून आम्ही स्वतः पण कामं केली ती. अच्छा. आणि मग तसं ओळख होता मग ती पण कामं करायची. मग थोडं माझं आणखीनच चांगलं व्हायला लागलं. चांगलं चालू झाल्यानंतर भाऊ आई सगळे पुन्हा आम्ही एकत्र आलो. सगळं व्यवस्थित चाललं, सगळं सेटल झालं. फक्त काम करायचं, खायचं, पुढचा विषय. त्या पिरियडमध्ये पण बहिणीची 3 मुली माझ्याकडे होत्या. 1 नंबर, 2 नंबर, 3 नंबर. 3 मुली तुम्ही सांभाळत होता? हां. आणि छोटी जी होती ती तिच्याकडे होती. मग तिला मी काय बोलले, आता बस झालं, ऑपरेशन करून टाक. तिचे घरचे मानायलाच तयार नाहीत. नाही म्हणायचे मुलगाच पाहिजे. म्हणायची किती प्रॉपर्टी वाया चालली तुमची. प्रॉपर्टी करणारे गेले निघू तशी तुमची किती प्रॉपर्टी. बरोबर. तरी ते काय ऐकत नव्हते. वंशाला दिवा पाहिजे, मेल्यावर पाणी पाहिजे, मुलगा पाहिजे, असं त्यांचं म्हणणं. तर मग मी हिला सांगून मग बहिणीला काय केलं, मी गुपचूप नेलं वायशमला आणलं, तिचं ऑपरेशन वगैरे करून टाकलं. म्हणलं जे होईल ते पुढं नशिबात जे असेल ते होईल म्हणे. ऑपरेशन केलं, घरी नेलं. त्याच्यानंतर तिचे सासू सासरे सगळे दोष द्यायला लागले, तुझ्यामुळं झालं, तुझ्यामुळं, हा हो द्या माझ्यामुळं. आज तिचं सुख बघा ना तुम्ही, आज काय त्रास आहे, आज नवरा काय, तुमचा मुलगा काय करतो, तुम्ही हा विचार करा ना. तर नाहीच. आणि मग मामाचा ॲक्सिडेंट झाल्यावर आम्हाला दुसरं कोण असं म्हणजे बाहेरून नातेवाईकांकडून फोन आला. आणि त्यावेळेस मला वाटतं घरात नॉनव्हेज काहीतरी बनवलं होतं, जेवायला बसणार, आणि फोन आला का मामाचा ॲक्सिडेंट झाला, मामाची गॅरंटी नाही. आता आईचा भाऊ शेवटी बहीण भाऊ, तिला वाटलंच, तिने घास घेतलाच. आणि तेवढ्यात म्हणलं मला फोन आले, म्हणलं कोणता मामा, काय कसं काय ॲक्सिडेंट झाला. मी जरा थोडं शांततेत बोलायचं, आईने असा ताटात हात धुवून टाकला. तिने दाखवलं नाही. मला आई मी समजून घेतलं. मग मी उठून साईडला गेले फोनवर बोलायला. तर म्हटलं आई तुला जायचं का. आई मग मला म्हटली तू नेत असेल तर जाईल. म्हणलं जाऊ दे. आता मग मी म्हणले तिचा भाऊ आहे शेवटी, जसा माझ्या भावासाठी मी त्याग केला तसं तिचा पण भाऊ आहे. चला म्हणलं नेते, म्हटलं तुला. मी तिला घेऊन गेले, तिथं भेटवलं वगैरे, मामाशी बोललो. मामीला पण बरं वाटलं एवढ्या दिवसातून गेल्यानंतर ना. मग मागचं पुढचं म्हणलं आता ते उखाड्या पाखाड्या काढण्यापेक्षा ते काही काढू नका तुम्ही, काय असेल ते आपण सगळं व्यवस्थित झाल्यानंतर बोलू म्हटलं. बरोबर. मग सगळं आता तिथं राग शांत झाला, बहीण भावांचा सगळं व्यवस्थित झालं. मग मी घरी आले. घरी आल्यानंतर परत मग हे जे दुसरं अफेअर चालू झालं, मग म्हणजे ओळख झाली आधी. ओळख झाल्यानंतर मग चांगलं म्हणजे बोलायचं वगैरे, कारण माझ्या मामीकडे फोन नसायचा आणि मामी त्या दवाखान्यात असायची. मग त्यांच्या मोबाईलवर शेजारचे, जसं आता तुमचा यांचा नंबर घ्या, यांच्या फोन आम्हाला फोन करा, असे त्या फोनवर आमची ओळख झाली.
अच्छा. आणि मग त्यांचा नंबर मला दिला मामीनी. हम्म. मला म्हणली आम्हाला काय लागलं तर आम्ही यांच्या फोनवरून फोन करू. हम्म. आणि तुम्हाला फोन करायचा असेल दवाखान्यात तर तुम्ही यांच्या फोनवर फोन करा. अच्छा. चालेल म्हणलं. आणि मग बोलता बोलता आमची ओळख होत गेली. ओळख होत गेल्यावर त्यांनी मला एक 8-10 दिवसातच विचारलं माझ्याशी लग्न करशील का. बरं. आता लग्न करशील म्हटलं तुम्हाला माझं बॅकग्राऊंड माहिती का, माझी घरची परिस्थिती माहिती का, माझं मागं काय हे तुम्हाला माहिती का. ते म्हणले काय आहे. मग मी त्यांना सगळं सविस्तर सांगितलं. माझं पहिलं असं झालं होतं, भावाचं तसं झालं होतं, मी बहिणीच्या मुली सांभाळते आणि मग ते सगळं तुम्हाला ॲक्सेप्ट करावं लागेल. ते सगळं मान्य असेल तर कराल म्हटलं, काय अडचण नाही. तर सांगतो म्हणे विचार करून. अच्छा. एक 2-3 दिवसात ते पण म्हणले चालेल काय अडचण नाही. म्हणलं एक मुलगी तर माझ्याकडे असते. मग अडचण नाही म्हणल्यावर म्हटलं ये. मग गेले मी त्यांना भेटायला. त्यांच्या गावी भेटायला वगैरे गेले, बोलणं वगैरे झालं. आणि मग आईला सांगितलं मी असं असं आहे. त्यात माझ्या वडिलांची साथ राहायची. माझे वडील म्हणायचे मी जोपर्यंत आहे माझ्या डोळ्यासमोर कुठं कर, कुठलं कास्ट असू दे करून टाक, नंतर कोणी कोणाचं नाही. काय म्हणायचे चालन म्हटलं. त्यांची साथ राहायची. पण नेमकी मग माझी ये जा तिकडं वाढली जास्त. मी सारखी त्या गावी जायचे भेटायला बोलायला वगैरे, मुलीला घेऊन जायचे. ते घरच्यांना काही गोष्टी सहन होत नव्हत्या माझ्याच. नको जाऊ म्हणायचे ते लोक. कशी आहेत कशी नाही अजून काहीच नाही. एका फोनवर तू सारखी जा हे करायला लागली. मग माझ्याला आला राग. माझ्या आईने मुलगी उचलली, मोठ्या बहिणीकडे निघून गेली. म्हणजे जिची मुलगी होती तिच्याकडे घेऊन गेली. मुली तुला मुलगी नाही काहीच नाही, तू एकटीच हिंड. 1-2 महिने आईने असं केलं माझ्यासोबत. मुलगी गेल्यावर मग मी कंटिन्यू तिकडंच जायला लागले. त्या 2 महिन्याच्या पिरियडमध्ये तिथं दाजी जास्त दारू प्यायला लागले. जास्त पुन्हा त्यांचं वातावरण बिघडलं. त्यांना ते काय गोचर ताप वगैरे असतं ते झाला. मग त्यांना ते जास्त सिरियस झाले. मग तिच्या सासऱ्यांनी त्यांनी काय शेवट म्हणजे आता एकदा नावाचा बट्टा लागला का लागतोच. बरोबर आहे. आणि भावाने त्यावेळेस हॉटेल टाकलं होतं पुण्यामध्ये मेसचं वगैरे. त्यात चांगलं चाललं होतं, तो व्यवस्थित होता. आणि मग भाऊ मग आईला म्हणे का तू गेली तिथं करणी केली माझ्या पोराला, असं केलं तसं केलं म्हणून माझा मुलगा असा एवढा आजारी पडला. नाही तर तो चांगला होता, काम करत होता. आणि पुन्हा ज्या मालकाकडे कामाला का बहिणीला म्हणायचे तुझं आणि त्याचं अफेअर आहे असे लफडे दोष लावायचे. ह्या गोष्टी त्यांचं सगळं बोलणं झालं तरी आम्हाला काही माहीत नव्हता. म्हणजे करणी वगैरे कसं काय हे काहीच माहीत नव्हतं. हे कधी बोलले काय. गाय आली निघून. मग भावाकडे आल्यानंतर आईने सांगितलं बाबा ते आजारी असं तसं. आता 2 महिन्यानंतर मुलगी मला भेटल्यावर मुलगी माझ्याकडेच आली परत. मी घेऊन गेले जिथं मला जायचं होतं त्याच्यासोबत राहायला लागले. आणि मुलगी माझ्यासोबत राहायला लागली. त्यांनी पण एक्सेप्ट केलं, त्याच्या घरच्यांनी एक्सेप्ट केलं, सगळ्यांना एक्सेप्ट केलं. पण एवढं आहे का त्या म्हणजे आईवडिलांची जी जमीन प्रॉपर्टी असते ना ती त्याची स्वतःची, म्हणजे आईवडिलांचं काही नाही. तो त्याच्या स्वतःच्या कष्टाच्या जेव्हा आम्हाला सांभाळतो. आणि जेवढं प्रेम तो पहिलं जे करत होते ना मुलीवर त्याच्या दुप्पट प्रेम ते मुली माझ्या करतात आत्ता पण. आत्ता पण सगळं. मग आता कुठं निघलं ना समजा मी बाहेर निघाले मला पैसे लागतात, मुलीला हे घ्यायचं ते घ्यायचं म्हणणार नाही. फक्त म्हणा 10-15 मिनटं थांबा ॲडजस्ट करतो. 1 रुपया नसू द्या अकाउंटला तर ॲडजस्ट करून द्या मुलीसाठी. मला मी जर म्हटलं मला काय घ्यायचं तुझं काय मुलीला काय घ्यायचं ते लगेच पैसे टाकून देणार. अजून सुद्धा मुली म्हणजे सगळ्यात जास्त त्याचा जीव मुलीवर आहे. मी जर कधी रागाने गेले भांडणं करून गेले माझ्यापेक्षा दुप्पट ते रडतात. आणि भांडणं म्हणजे माझी चिडचिड का होती, मला एक तर टेन्शनने माझं वजन वाढत गेलं, मला PCOD झाली, थायरॉइड झाला. मग त्या आजार गोळ्या औषधं कंटिन्यू मी 4 वर्षापासून त्यात माझी चिडचिड झाली का मी घरात चिडचिड करते. मी स्वतःहून भांडणं काढते. मी भांडणं काढायला गेले का ते बाहेर निघून जातात. बाहेर निघून जातात. त्यांना वाटतं 1 तास 1.5 तासाने आली शांत झाली विसरून जाईल, तोपर्यंत विसरून जाते मी पण. आणि मग ते आईवडिलांना म्हणले करणी केली ते सासरचे. मग त्यांना दाजींना नगरला ॲडमिट केलं. तिथं ॲडमिट केल्यानंतर मग सगळ्या नातेवाईकांनी 5-5, 10-10 हजार रुपये गोळा केले दाजींना सोडवण्यासाठी, म्हणजे हॉस्पिटलला उपचार घेण्यासाठी. आणि ते ऑक्सिजनवर होते पूर्ण. मग आम्ही गेल्यावर आम्ही सगळे तिथं गेलो. माझा भाऊ काय म्हणला मी थांबतो इथं दाजींजवळ, तुम्ही जा घरी. आणि त्या पिरियडमध्ये तिच्या घरच्यांनी माझ्या बहिणीला 6 दिवस कंटिन्यू उपाशी ठेवलं होतं.
तुझ्या आईमुळे झालं, तुझ्या म्हणजे आतल्या आत टॉर्चर होतं हे आम्हाला काही माहित नव्हतं. म्हणजे काय झालं की फक्त एका स्त्रीमुळेच झालं नाही का, म्हणजे हा. बायकोमुळे झालं, हिच्यामुळे आणि झालं, काय करेल ती फक्त पण तिच्यामुळेच सगळं. हा, आणि त्यांचं आतमध्ये काय बोलणं व्हायचं काय हे आम्हाला काही माहित नसायचं. हम्म. का हे पण ती पण सांगायला घाबरायची. तिला काय वाटायचं आपला भाऊ नाही चांगला, भाऊला आणि वडील असे हम्म. पॅरलस वगैरे झालेले, आईला ऐकायला येत नाही. हम्म. मग मागं खंबीर उभं कोण, बरोबर. मग ती सहन करायची त्यावेळेस. हम्म. पण मग मी आले निघून, मुलीला वगैरे घेऊन मी आले यांच्या घरी, माझ्या घरी आले मिस्टरांच्या. हम्म. आणि मग त्याच्यानंतर ना भावाने काय केलं, मला म्हणलं मी तुला रेकॉर्डिंग पाठवतो. आणि नेमकी त्या मामांचा मोबाईल, ताईच्या सासऱ्याचा मोबाईल भावाकडे ठेवला, कारण त्याची मोबाईल बॅटरी लो झाली ती. बरं. दवाखान्यात काय झालं तर लगेच घरी कॉन्टॅक्ट करायला. हम्म. तर त्याला त्या सगळ्या रेकॉर्डिंग सापडल्या. आज पण त्या रेकॉर्डिंग माझ्याकडे आहेत आणि भावाकडे पण. त्या अच्छा. सगळ्या रेकॉर्डिंग टोटल सापडल्यानंतर आम्हाला शॉकच बसला. हा. म्हणजे ते ऐकल्यानंतर नाही ना, ते पराशे मारायचे, सुपारी वगैरे द्यायची तयारी त्यांची. बापरे. म्हणजे माझ्या आईला, बहिणीला, ओ. का यांच्यामुळं झालं, यांनी करणी केली, यांनी असं केलं, माझ्या मुलाच्या जेव्हा उठले. मग नाही, मला नाही सहन झालं. मग ते मी यांना म्हणलं असं असं झालं, म्हणजे आपण त्यांच्या अंधश्रद्धेची केस टाकू. म्हणलं जाऊ द्या, मरू द्या. परत एक तर तिला मुलगा नाही, 4 मुलीच आहे. द्याविषयी सोडून इथं सगळं ड्रॉप करा आणि चाललंय नाही व्यवस्थित चाललंय. मग ते पण म्हणले जाऊ द्या, चुकलं आमचं असं तसं. मग तिचं काही झालं तर छोट्या दिराला मी सांगायचं, असं असं तुझे वडील बोलले, तुझ्या बहिणी बोलल्यात. तो त्यांना समजून सांगायचा, तुम्ही नका असं बोलू, नका तसं बोलू. मग तो वातावरण शांत करायचा. अच्छा. हां. आणि मग सगळे शांत झाले. मग पुन्हा एकत्र राहायला लागले. दाजी थोडे बरे झाले, चांगले झाले. पुन्हा कामाला जायला लागले. पण व्यसन काही सुटलं नाही. व्यवस्थित होऊन पण दारू सुटली नाही. डॉक्टर म्हणले दारू पिऊ नको आता, असं होईल तसं होईल. नाही अजिबात नाही. आणि नाही पेले, 6 महिने नाही पेले. चांगले काम करायला लागले. आणि नंतर काय आलं मनात, केली चालू. मग पुन्हा मग त्यांचं जरा मंद बुद्धी झाली, स्लो चालायला लागले म्हणजे. आणि मग त्यात मला इकडं वडिलांचं टेन्शन राहायचं. मी माझ्या मिस्टरांच्या घरी राहून मला वडिलांच्या आईचं बघावं लागायचं. त्यांना पण खायला प्यायला सुद्धा माझे मिस्टर पुरवायचे. त्यांची घरची प्रॉपर्टी नसताना पण बाहेरूनच असं काम वगैरे करून, ते पण असं त्यांचं स्वतःचं काही नाही, फक्त घराची जागा वगैरे. पण त्यांना डोकं जास्त आहेत. खरेदी विक्री जमीन येते अशा याच्यावर पैसे ते भेटतात त्यांना. त्या पैशातून ते माझ्या आईवडिलांचा पण खर्च चालवतात अजून पण. काही मदत लागली तर देतात. आणि मग त्याच्यानंतर ना सारखं गावाला जावं लागायचं, कारण वडील आजारी असायचे. मग वडील एक्सपायर झाल्यावर वडील एक्सपायर झाल्यानंतर ना मग पुन्हा मी माझ्या घरी आले. तिथं 10-15 दिवस राहिले. मग जाणं येणं माझं थांबून गेलं. माहेरी काही सारखं जाणं बंद झालं. मग बहिणीकडे जास्त लक्ष द्यावं लागायचं. भाऊ तो त्याच्या कामात राहायचा. अच्छा. आणि मग ही मुलगी तोपर्यंत मोठी झाली, शाळेत जायला लागली. मला चांगलं माणसं म्हणजे सगळ्यांना चांगलं वाटायचं का ही अशी मुलगी सांभाळते बाबा. सगळ्यांना अभिमान वाटायचा. आजकाल कोण सांभाळत नाही. मग बहीण म्हणायची, नवरा दारू पिऊन आला का मोठ्याच मुलीला मारतो, तू तिला पण घेऊन जा. मग तिला पण माझ्याकडे सोडवलं, तिला पण मी सांभाळायला लागले. मग यांना मी विचारलं ठेवायचं ते म्हणजे राहू दे, एकीला दोघी, यांचं काही नाही घरच्यांचं. कारण यांनी पण यांचा भाचा लहानपणापासून झाल्या दिवसापासून यांनी सांभाळा 18 वर्षापर्यंत. अच्छा. मग त्यांच्या आईचं पण काही म्हणणं नसायचं, यांचं पण नाही. त्यांना पण वडील नाही. वडील पण माझे वडील वारले ना त्यावेळेस त्यांचे पण एक्सपायर झाले ते आधीच 10 वर्ष काहीतरी. आणि मग राहू दे म्हटले. मग आमचे हॉटेल वगैरे असायचे, असं चायनीज नूडल्स वगैरे. मग आम्ही ते दोघं पण तेच कामं करायचो त्यावेळेस. मग ह्या मुलींचं शिक्षण वगैरे. मग ती मोठी पण आली, त्याच्यानंतर 2 नंबरची पण आणली परत. म्हणजे आता ह्या तिघी माझ्याकच, ह्या दोघी शाळेत जायला लागल्या. शाळेत जायला लागल्यावर मोठी पण जायची थोड्या दिवस. मग नंतर काय झालं, मग तिचे घरचे बोलायला लागले मुली घेऊन ये. मग त्या 2 पाठवल्या, 1 ठेवली. आणि परत त्यांचं ते जास्तच आजार वगैरे पुन्हा चालू झाला. मग तिची कॅपॅसिटी संपली बहिणीची, कष्ट करून एवढं सगळं सांभाळायचं. मग तिने परत मोठी मुलगी माझ्याकडे आणून घातली. तर तिथून मी मुलगी सांभाळायला सुरुवात केली. तर तिला म्हणजे क्लास वगैरे, शिवण क्लास, पार्लर वगैरे हे सगळं
चालू ठेवलं मी. म्हणजे परिस्थिती त्यावेळेस माझी परिस्थिती नसताना पण, हा. कारण मी कंटिन्यू आजारी असायचे, प्लस ही छोटी मुलगीचं शिक्षण राहायचं हो. आणि माझी परिस्थिती नसताना मी हे सगळं तिच्यासाठी केलं. आणि बरं. वेळेला ज्यावेळेस तिचे वडील मग ॲडमिट केले पुण्यात, त्यांना काहीतरी डोक्याचा पण प्रॉब्लेम होता. यांनी ते रिपोर्ट वगैरे सगळे चौकशी सगळं आहे त्याच्यात, तरी त्यांचं फक्त एकच आहे का कर्णीनी एक्सपायर झाला, अजून पण तेच आहे. म्हणजे अंधश्रद्धेवरतीच चाललंय हां, सगळं की नाही सगळं का? अंधश्रद्धेवर. तर त्याच्या बहिणीसुद्धा अजून त्यांना जरा म्हणलं ना कोणी मी एवढं केलंय तुमच्याच भावाच्या मुलींसाठी, तर ते आमचा भाऊ म्हणला होता का तुला घेऊन जा, का तो म्हणला होता का तू सांभाळ म्हणून, तुलाच लय होत होता. म्हणजे मी माझं आयुष्य सगळं त्यागून टाकले त्याचं काही नाही. मला स्वतःला होत असताना मी मला होऊन दिलं नाही. डॉक्टर काय विलास तर सगळ्या गोष्टीला पर्याय आहे, मग ह्या गोष्टीला पण पर्यायच होता ना. बरोबर. तरी पण मी म्हटलं नको. मी यांना डायरेक्ट म्हटलं आपल्याला जर झालं तर मग मुलीवरचा जीव कमी होईल. आणि असं भरपूर ठिकाणी झालं का स्वतःला झालं का दुसऱ्याच्या लेकराची किंमत राहत नाही. बरोबर. भरपूर बातम्या ऐकायला पण भेटतात, इथं असं झालं, तिला एवढे दिवस नव्हतं म्हणून मग तिला झाल्यानंतर बाई त्या लेकराची तिने किती हाल केली, मग ते असं ऐकायला भेटतं. त्यामुळे मग आम्ही विषय ड्रॉप करून टाकला आपला. तुम्हाला मुलंच होऊ नाही दिली? हां, होऊनच दिलं नाही. सगळं मग एकाच मुलीवर. आणि जीवापाड प्रेम आहे त्या मुलीवर त्यांचं आज पण. आता मग शिकवायला आला होता. अच्छा. आणि मग ते त्याच्यावर नंतरून मग तिचे मिस्टर एक्सपायर झाले इथं पुण्यामध्ये, ससूनमध्ये झाले. म्हणजे तुमचे दाजी एक्सपायर झाले? हां, दाजीच. आता मग ती मोठी मुलगी माझ्याकडे होती, त्यामुळे ती काय म्हणली मुलीला गावाकडे घेऊन, म्हणजे ती म्हणण्यापेक्षा आम्हीच गेलो. का आता मी हॉस्पिटलला होते, माझे मिस्टर मग त्या 2 मुलींना घेऊन आले, मी त्यांच्यासोबत होते. मग तिथं त्यांच्या गावाला वगैरे गेलो, मग सगळे म्हणायला लागले आता मोठी मुलगी जरा समजदार आहे, तिच्या पैसे तर राहू दे. म्हणलं राहू दे. मग मी मुलीला सोडून आले. सोडून आल्यावर काहीतरी नवरा एक्सपायर झाल्यानंतर एक 3 वर्षाच्या आत का वर्षाच्या आत काहीतरी लग्न वगैरे करावं लागतं. मग मुलगी 3-4 महिने तिच्याकच राहिली, एक 7-8 महिने निघून गेले. मग तिने लग्नाचा विचार केला बहिणीने. म्हटलं तुझ्या पद्धतीने बघ, तुझं तू स्थळ बघ, तुझ्या पद्धतीने सगळं कर, परत नको म्हणाय का तू या ठिकाणी दिलं म्हणून मुलीचं वाटोळं झालं. माझे मिस्टर म्हणले होते आपण हातभार लावू, पण तू कुठं काय बघू नको, म्हणजे मदत वगैरे करू पैशाला वगैरे. म्हणलं चालेल. आणि मग तिचं लग्न वगैरे त्यांनी त्यांच्या पद्धतीने करून टाकलं. माझ्या भावाने आम्ही दोघांनी मिळून हातभार लावला. आणि ज्यावेळेस विषय पैशाचा आला, सगळं झाल्यानंतर म्हटलं एवढं असं झालं. ती म्हणली कसले पैसे, काय पुरावा केला, तर काय उपकार केला काय, कसले द्यायचे तुम्हाला रिटर्न. शॉकच बसला डायरेक्ट. म्हटलं बरं जाऊ दे. तिथं पण हे माझे मिस्टर पण म्हणले की होते, म्हणजे आम्ही सांभाळे, आमची मुलगी म्हणून आम्ही सगळं सोडून दिलं. आतापर्यंत गेलं, विषय संपला. इथून पुढं तुमच्या आणि तुमच्या बहिणीचा संबंध नाही. ठीक आहे म्हटलं. आणि जे असं माझ्या वडिलांना म्हणायचे ना तुझ्या कर्माची फळं, तुला असं झालं, तू असाच हात वाकडा झाला, तुला असाच पॅरला झाला, जे बोलणार होते ना ते त्यांना पण झालं. ओके. हां. आणि बोलणारे म्हणजे तिच्याच घरातले. अच्छा. आणि माझ्या भावाचे काही चूक पण नसताना त्यांनी जी सजा भोगली ना, त्याला मी म्हणलं होतं तू आता जर सुधारला तुला आयुष्यात काटा टोचणार नाही. आणि ज्यांनी गुन्हे केले ना त्यांना डबल टिबल 10 पट त्रास होईल. आणि तो झाला पण, त्यातलं कोणी एक्सपायर पण झालं, त्यांच्या चुकांनी झालं. आणि ज्यांनी मेन गुन्हे केले होते त्यांनी 10-10, 15-15 वर्ष आतमध्येच बाहेरून परत गेले. पण तसं तो आता इमानदारीने, अजून पण इमानदारीने काम करतो आणि इमानदारीनेच राहतो. वाह, क्या बात आहे. कधीच नाही तो कोणाच्या आदत मध्यात नाही राहिला. मग जेवढा त्रास यांनी आम्हाला दिला ना त्याच्यात 10 पट ह्या लोकांना पण भेटला, पण तरी त्यांची तोंड ताब्यात राहते नाहीत. तू काय केलं, तुला काय करता आलं, तू घर बांधलं, तू दार बांधलं, तू पैसा कमावला. अरे पण तुम्ही हा विचार करा ना, मी माझ्यासाठी स्वतःसाठी नाही केलं, मी तुमच्या लेकरांसाठी मी काहीतरी केलंय ना. बरोबर आहे. आज मला सगळं अभिमान वाटतो सगळ्यांना. तुम्हाला का वाटत नाही, तुम्ही डोळ्यांनी बघताय. बाकीचे सगळे म्हणजे जे माझ्या बॅचची मुलं, माझ्या बहिणीची मुलं, चुलत बहिणीची, हे सगळं म्हणतात तू आता हे सगळं सोडून दे, आता स्वतःसाठी जग, स्वतःसाठी हिंड फिर, हे सगळं आता डोक्या मागून टाकून दे. पण मला कधी कधी असं वाटतं नाही जगलेलं बरं आहे. सगळ्यांचं असं आहे, डिप्रेशन घेण्यापेक्षा आहे ना नाही जगलेलं बरं. एवढं टेन्शन देतात. म्हणजे आपल्या लोकांसाठी आपण एवढं करतोय, सगळं करतोय, आणि आपलीच लोक आपल्याला विचारत पण नाहीत. म्हणजे किती
चुकीची गोष्ट आणि आहे. माझ्या जे त्रास- हक्काची बहीण म्हणजे मी तुम्हाला सांगितलं माझी मानलेली बहीण आहे. हम्म, प्रत्येक सुखदुःखात मी तिच्याकडे यायचं. हम्म. प्रत्येक वेळेस माझं सुख असू दुःख असू तिच्यामध्ये सामील करायचं तिच्या मुलींमध्ये. मग माझ्या घरचे काय कामाचे फक्त घेईपर्यंतच मी त्यांना मावशी दिसते बहीण दिसते हम्म. इतर वेळेस नाही दिसत. म्हणजे फक्त स्वतःची कामं होण्यापुरतेच फक्त आपली बहीण बहीण करायचं. हां आज मुलगी 13 वर्षाची झाली. हम्म, 13 वर्ष तिला काही खर्च नाही लागला. तिचं शिक्षण आहे आजारी पडली तिला कपडे वगैरे सगळं हो. आज ज्या माणसाची प्रॉपर्टी नसताना तो त्याच्या कष्टावर तो पुरवतो. बरोबर. प्लस मी आता काही काम करत नाही घरातच असते हम्म, पण सगळं तो बघतो. हम्म, त्याचं काही नाही डायरेक्ट म्हणायचं तो परजातीचा आहे हम्म. मग तो असाच आहे तो तसाच आहे. मग तो परजातीचा होता त्याचा पैसा कसा चालतो तुम्हाला त्यांनी बरोबर. काही तुम्हाला दिलं ते कसं चालतं. खरंय. मग ते बाकीचे म्हणजे तिचे जे आहेत चुलत दीर हम्म, असे म्हणजे ते असे म्हणतात तो आपल्या जातीतला नाही. हम्म. मग तो तुमच्या जातीचा नाही ना मग तुम्ही सरळ सांगा तो आमच्या जातीचा नाही ना तू येऊ पण नको आणि तुझा पैसा पण नको तू आमच्या मुली पण सांभाळू नको तुझं काय आम्हाला घेणं देणं नाही. हा परजातीच आहे तर कशाला मग मदत घेता पैसा हां, मग घेता. मदत नका ना घेऊ तुम्ही. बरोबर. तुम्ही मदत तर घेता आणि परत नावं पण ठेवता. मग तुमच्या तेवढी धमक आहे तर तुम्ही सगळं करा ना. हो ना बरोबर. मग ते नाही आणि केलं मग काय उपकार केला का अशा तर कितकं करतात. परत असं पण बोलायचं काही म्हणजे मग ते असं बोलतात ना. मग मी यांना डायरेक्ट सांगितलं. पण त्याला बिचारा त्यांना पण वाईट वाटणार ना की बाबा हा आपण त्यांना वाईट वाटतं ना. एवढं सगळं आपण म्हणजे आनंदासाठी करतोय नाही का. त्यांना लय वाईट वाटतं रडतात ते. जेवढी ना बाई माणूस नाही ना रडत हा. तेवढं पाणी मी त्यांच्या डोळ्यात बघितले. बापरे. आणि त्या मुलीचं लग्न झालं ना त्यांच्या अक्षरशः एवढे ती म्हणजे मुलगी रडत नव्हती एवढे ते रडले पण तिच्या डोळ्यात पाणी. मी स्वतःहून तिला म्हणलं अगं काका रडतात ते. हम्म. तर तिने फक्त तिरकं बघितलं त्यांच्याकडं. सगळे लोक त्यांच्याकडे बघत होते का हा माणूस रडतोय म्हणून. पण तिची इच्छा नाही झाली का जवळ जाऊन विचारावं काका म्हणजे साधं विचारलं नाही तुम्ही एवढ्याला म्हणाले काका कसा झाला प्रवास कसे आले हा. काहीच नाही विचारलं तुम्ही. एवढं सांभाळून एवढं करून सुद्धा काहीच नाही बोलली सुद्धा नाही. आतापर्यंत सुद्धा बोलली नाही ती. कशामुळे बोलत नाही ती का ते हे कारणच काही कळलं नाही. बोलतच नाही. कोणी कान भरवले तिच्या घरच्यांनी तिच्या आत्याने त्यांनी काय केलं हा. का तिने तरी काय केलं मस्त मावशी करावली मावशीने तुला बापाचं मेलेलं तोंड दाखवलं. हम्म. पण त्यावेळेस तुम्ही परिस्थिती पण बघून घ्या ना कशी होती. बरोबर. मग मला जर तसं करायचं असं तुम्ही तिला त्यावेळेसच नसते आणली तुमच्यापर्यंत. बरोबर की. तिने काय नाही केलं तुम्हाला फक्त खायला घातलं. अरे आजकाल कुणी कोणाला 1 रुपया देत नाही. मी तरी लहानच्या मोठ्या केल्या ते बरोबर. पण मी माझ्या आयुष्याचा काही विचार नाही केला. सुरुवातीपासून वयाच्या जसं मला कळते 15 वर्षापासून मी लोकांची धुणं भांडी करीत आले. बरोबर. तसं मी घरच्यांसाठी माझं आयुष्य त्यागून टाकलं. मला काही इच्छा नव्हती मला काही भावना नव्हत्या. मला असं वाटत नव्हतं का मी पण असं फिरावा हिंडावा. बरोबर. वाटतच होतं. हो ना. कुठल्याच गोष्टी काहीच केल्या नाही. फक्त कष्ट करत राहिले आणि घरचे सांभाळत राहिले. आणि घरच्यानंतर बहिणीनंतर बहिणीच्या मुली अख्खा विषय त्यांच्यावर सोडून दिला. आणि तुम्हाला काय भेटलं त्याच्या बदल्यात. मला काहीच भेटलं नाही. का तर माझं पुढचं आयुष्यच म्हणजे त्या मुलीत असं मी समजत होते. मला उद्या काही झालं ना तर त्या मुली धावून येतील असं म्हणतात प्रत्येक जण नाही का. माय मरो मावे ते असं आहे ना. तर उद्या मला जर मावशी जगू. हां मला जर काही झालं तर माझ्या मुली येतील पटापटा असं त्यावेळेस वाटायचं. म्हणून याने करत राहिले मी. आणि एकदम निस्वार्थपणे केला म्हणजे त्यात माझा कुठलाच स्वार्थ नव्हता. आणि जग पण असे ना जे एखाद्याने जर आपली तारीफ केली ना तर लगेच ते म्हणणार हा मग माझा नवरा तुझी तारीफ करतो मग काहीतरी आहेच असं पण म्हणतात. काही पण मी इग्नोर करून टाकते. मी लक्षच देत नाही त्या गोष्टीकडे. आता मी वैतागले कारण एका कानाने एका कानाने सोडून डोळ्याने पुढे काय चालले ते दिसते. आणि सगळ्यांना माहिती मी 24 तास घरात असते. मी घराच्या बाहेर पण नसते. बरोबर. माझं घर माझं काम माझी मुलगी माझा नवरा घरातलं काम आवरायचं मुलीचा डबा आवरून द्यायचा त्यांचं आवरून द्यायचं ते त्यांच्या कामाला निघून जाणार मोबाईल घेणार बेडवर जाऊन आपलं काही रील वगैरे बघणार. ते ठेवून दिलं की थोडं मागचा पुढचा विचार करून थोडंफार रडणार गोळ्या खाणार झोपून घेणार. कोणाच्याच आद्यात मध्यात पडत नाही. पण तुम्हाला मनापासून वाईट वाटतं का की आपण एवढं करून. हा वाईट वाटतं ना. मग हे वाईट वाटतं पण मग असं वाटतं जगलेलं नाही बरं नाही. असं कधी कधी वाटतं फाशी घेऊन टाका नाही तर लांब कुठतरी जाऊन असं अनोळखी मृतदेह सापडा असं लय विचार येतो मनात. 15 वर्षाच्या असून तुम्ही 50-60 वर्षाच्या माणसासोबत तुम्ही हे केलं म्हणजे घरच्यांसाठी. त्याच्यानंतर एवढं होऊन सुद्धा तुम्ही
तुमच्या बहिणींच्या मुली सांभाळल्या, म्हणजे तुम्ही त्यांना एकत्र समजत होता, पण हे सगळं करून सुद्धा तुमच्या हाताला काहीच नाही लागलं. काहीच नाही. म्हणजे अजून पण ते ना उपकाराची भाषा बोलतात आज पण. त्यांच्यामुळे मी कितीतरी वेळा सिम कार्ड चेंज केलेत. बापरे. कॉन्टॅक्टच नको, हा, बोलायला नको. हा. नंतर काल पहिलं कसं व्हायचं, थोडं भांडलो ना बहिणी तरी असं वाटायचं जाऊ दे आज नाही उद्या गोड होईल, हा, परत गोड व्हायचे, परत पहिल्यासारखं. असं भरपूर वेळा झालं. हा. तशी माझ्या तुम्हाला सांगते, ज्या सावत्र बहिणी म्हणतो ना त्या कधी अशा नाही वागल्या माझ्या संग. अच्छा. भांडणं जरी झाले, त्यांच्या मुली जर बोलायला गेल्या ना, हा, हा. ती मोठी बहीण डायरेक्ट म्हणायची आम्ही बहिणी बहिणीत, हम्म. तुमचा बोलायचं राईट नाही. मुलींना म्हणायच्या तिच्या. हा, हा. मग एवढी समज ह्यांना होती, मग हिला का नव्हती? तिने बरोबर. कधी तिच्या मुलींना बोलून नाही दिलं, आमच्यामध्ये एका मुलीला नाही बोलून दिलं. हम्म. अशी मोठी बहिणी अरे. ती सगळ्यात मोठी, ती हिला समजून सांगते तरी नाही समजा तिला. मग आता विषय ड्रॉप करून टाकला सगळ्यांचा. हम्म. आता आपलं जगायचं जसं चाललंय तसं. पण स्वतःला अर्पण करून दिलं आपल्या लोकांसाठी. आणि आज मुलगी एवढी 13 वर्षाची झाली, मुलगी सुद्धा आमच्याशिवाय राहत नाही. हम्म. आता गावाला पाठवली होती हम्म. सुट्ट्यांमध्ये. मुलगी एवढ्या चांगल्या मार्काने पास झाली. बर. कुणाला त्याचं काहीच वाटत नाही, म्हणजे कौतुक कुणीच करत नाही. ते एखाद्या शाळेत जर तिने काही फंक्शनमध्ये कार्यक्रम घेतला, हम्म. तिचा फर्स्ट नंबर आला, डान्समध्ये आला, कशात आला, हम्म. तर म्हणणार नाही का खरंच बाबा आमची मुलगी आहे, हम्म. बरं झालं. कधी आपण स्टेटस ठेवले, लाईक केलं, हा. अभिनंदन वगैरे करतोच ना. हो. असं त्यांचं स्टेटस बघतात, पण एकाच्या तोंडातून वासना होत नाही. बर. मग ते मुलीला पण वाईट वाटतं. मुलीचं कौतुकच नाही का त्यांना, म्हणजे नुसतं जेवढं काय करतील ना तिचे फक्त काका. म्हणजे ज्यावेळेस चांगल्या मार्काने, म्हणजे आम्हाला अपेक्षा पण नव्हती, कारण ह्यावेळेस मी आजारी होते, डिप्रेशनमध्ये होते 3-4 महिने. हे जशी घटना घडली दाजींची, त्या लग्नापासून मी जरा टेन्शनमध्ये, म्हणजे कंटिन्यू झोपूनच राहायचे. तर मग त्या मुलीच्या शाळेचं आवरायचं, हे ते काही लक्ष नव्हतं. अभ्यास ती करती नाही करती, ती आपल्या अभ्यास करायची, शाळेत जायची, तेवढं पुरतं वरडायची अभ्यास कर हा हा म्हणायची, सोडून द्यायची. पण जास्त शाळेत पण जात नव्हती. महिन्यातून 7 दिवस शाळेत राहायची, म्हणजे कंटिन्यू ॲब्सेंटच राहायची, पण तरी चांगले मार्क पडले. म्हणजे त्याचं कुणालाच कौतुक नाही वाटलं. तुमच्या मनात अशी कुठली खदखद राहिली आहे का की जी तुम्हाला अशी सांगावीशी वाटेल, किंवा तुमच्या बहिणीला एखादा मेसेज द्यायचा आहे का तुम्हाला? मला आता कुणाला म्हणजे मेसेज काही देऊशी वाटत नाही, कारण माझं जे सर्व काही, ज्या व्यक्तीने मला आत्तापर्यंत समजून घेतलं एवढ्या म्हणजे 13 वर्षात, माझे मिस्टर आहेत. अच्छा. मी त्यांना एवढी राग वैताग बोलते, एवढं सगळं, म्हणजे मी चिडचिड करते. त्याच्या घरच्यांना किंवा त्याला पण वाटतच असेल ना, बाबा माझं स्वतःच काही नाही, ही पण लोकाची ती पण लोकाची, मग मी कुणासाठी करतो असं त्याला पण वाटत असेल. हो, 100%. मग मला असं वाटतं मी चुकते, मी खरंच चुकते का मी माझ्या स्वार्थासाठी मी आज एकाची जिंदगी बरबाद केली. त्याच्या घरच्यांना पण वाटत असेल ना, हो ना, याला मूलबाळ पाहिजे, हो, याचं चांगलं झालं पाहिजे, असं मला पण वाटतं. पण बिचाऱ्याचं खरंच प्रेम आहे तुमच्यावरती. हा, त्याचं भरपूर प्रेम आहे, म्हणजे त्यांचं एवढं प्रेम आहे, आणि माझ्यापेक्षा माझ्या मुलीवर जास्त आहे. मी कुठं जर बाहेर निघाले, मी जर रागात म्हटलं मी येतच नसते. आता मला म्हणतात तुला जायचं जमाला पुरीशिवाय करमत नाही, डायरेक्ट पुरीला धरून रडायला सुरुवात करतात. जर गोडीत जरी आले ना तरी बारीक तोंड करतात, फक्त मुलीला विचारतात आता कधी येशील आणि लवकर ये. चला ठीक आहे, आपले तर आपले राहिले नाहीत, पण तुमच्या आजच्या पॉडकास्टच्या माध्यमातून ॲटलिस्ट तुम्ही तुमच्या मिस्टरांना काय सांगू इच्छिता का की तुम्ही त्यांना कधी बोललाच नसाल ही गोष्ट समोर? मी नाही बोलले कधीच नाही बोलले, पण ह्या पॉडकास्टच्या माध्यमातून तुम्ही त्यांना एखादा मेसेज द्याल? असं म्हणजे प्रेम करणारा व्यक्ती ना, म्हणजे 10तून 1च असतो. हो, ते आपण समजून घेतलं पाहिजे, पण मी ते समजून घेत नाही. म्हणजे चिडचिड माझ्या आजारपणामुळे होती, पण त्या हर गोष्ट ते समजून घेतात. काही चिडचिडपणा आजारपणामुळे करते, जास्त टेन्शननी करते, ते घेतात समजून, पण मी त्यांना समजून घेत नाही. मिस्टरांना काय बोलायचंय तुम्हाला? म्हणजे ते बघतील त्यावेळेस त्यांना ते दिसेल, ते म्हणजे की तुम्ही कधीच त्यांना बोलले नसाल फेसवरती, पण
आत्ता बोलू शकता सर्वांसमोर असं? तसं माझं पण प्रेम त्यांच्यावर भरपूर आहे. माझं जेवढं त्यांचं आहे ना हां. तेवढं माझं पण आहे. वा. पण मी त्यांना असं बोलून नाही दाखवत हम्म. का माझं पण प्रेम आहे म्हणून. हम्म. मी फक्त चिडचिड करत असते, मग ते समजून घेतात एवढंच. अच्छा. आणि असा व्यक्ती भेटायला नशीब लागतं. नशीब लागतं, खरंय. समजून घेणारा सगळ्या गोष्टी. बरं मी म्हणते तो करोडपती नसू द्या, प्रॉपर्टीवाला नसू द्या, कष्टाने जीवाला जीव देणारा माणूस आहे. खरंय. आणि खरंच आणि अख्ख्या गावामध्ये त्यांचं नाव घेतात. हां. इमानदारीने काम करणारे कुणाचंच आतापर्यंत त्यांनी असे फ्रॉड कामं केली नाही. असं म्हणजे जीवाला जीव देणारा माणूस आहे. प्रत्येकाच्या मदतीला धावून जाणार आहे. कारण कुणी अर्ध्या रात्री कॉल करू द्या त्यांना, ते उठून जाणार. मी लगेच भांडणायला उठते. अच्छा. रात्रीचं चालले भांडणं तर न करून याच्याला कशाला उगाच काय गरज पडली. ते म्हणतात आज एकी नाही राहिली तू उद्या आपल्याला, त्यांच्या वेळेला नाही गेलं तू उद्या आपल्या वेळेला कोण येणार आहे. खरंय की. असं ते प्रत्येकाला धावून जातात. वा. नाही, नक्कीच. आज तुम्ही आलात, खरंच तुमचे धन्यवाद. आणि मी खरंच मला पर्सनली माहिती आहे की मला वाटतं की आपण आपल्या लोकांसाठी किती करू द्या त्याची किंमत राहत नाही. किंमत नाही राहत आणि परिस्थिती नसताना करत आले मी ते. खरं. आणि स्वतःला अर्पण करून देणं आपल्या माणसांसाठी ही लय मोठी गोष्ट आहे. आणि आजकाल म्हणजे एवढ्या जगात असं खूप कमी माणसं आहेत की जे स्वतःला म्हणजे घरच्यांसाठी अर्पण करून देतात. हो, खूप कमी माणसं आहेत. आज तुम्ही आलात, खरंच तुमचे धन्यवाद. आणि मी प्रार्थना करतो, मला तुमच्या मिस्टरांचं तर खरंच खूप कौतुक आहे की एवढं प्रेम देतात ते. खरंच खूप छान वाटलं. आणि मी पहिल्यांदा अशी एक लेडीज बघितली की जी आपल्या मिस्टरांबद्दल भलेही ती चिडचिड करत असू दे, पण ती त्यांच्या मिस्टरांना खूप प्रेम करते आणि खूप रिस्पेक्ट देते. तर आज आलात, खरंच खूप धन्यवाद तुमचे. तर मंडळी, आजचा पॉडकास्ट तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट्स करून कळवा. आणि तुम्हालाही तुमचे अनुभव शेअर करायचे असतील तर मी खाली गुगल फॉर्मची लिंक दिलेली आहे, ती फिलअप करा. मी तुम्हाला नक्की कॉन्टॅक्ट करेल. तर नक्की कमेंट्स करा आणि कळवा कसा वाटला पॉडकास्ट तुम्हाला. ताई, धन्यवाद. थँक्यू.